नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्ते विठाला नावनाती वासती पंचानन समानातया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावनती प्रत्यक्षामरेंद्रा समानतयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वराराका कीर्तनी वही भाषित लोका तयाची आचरणी नमनगा भगवती सदसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी ओ संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा तुटला विषाचा दोरा एरवा उगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य संत चोखोबराय यांचा मृत्यूसार प्रकरण पटवून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या मंगळवेड्याच्या मालकांचा आहे। या अभंगाद्वारे संत शिरोमणी चोखोबराय नमूद करतात की ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी विश्वातला सर्व प्रयत्न असफल ठरत असतो। तो भला किती मोठा असू द्या, आयुष्याची माळ तुटली रे तुटली की त्याचा बाकी सगळा पसारा ठरत असतो। त्याचं मूर्तिमंत प्रकरण या अभंगाद्वारे श्रीमंत श्री चोखोबरायांनी नमूद केलं। तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करेन। मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध असतं। असं एक परमपावन आजचं हे श्राद्ध आहे। सौभाग्यवती स्वर्गीय शोभा अंकुशराव माने दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला। ह्या लोकातली यात्रा सोडावी लागली। दक्षिणेच्या मालकाचा निरोप आतापर्यंत कोणालाही थांबवता आला नाही।
एक म्हणे मी फार श्रीमंत आहे, राहू दे तुझी श्रीमंती, तुला तुझं यम ऐकत नाही. रावणाचं ऐकलं नाही तर 550-200 कोटीवाल्याला तर दुपारी हानी. रावण एवढा श्रीमंत होता, त्याची एक चौकट इकल्या 13-12 खासदार होता. तो कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची, एवढा श्रीमंत रावण. तरी दुपारी 2:18 त्यालाही मारलं, त्याच्याही आयुष्याची माळ तुटली. आम्ही त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. म्हणून आपली श्रीमंती शेळीचं शेपूट आहे. शेळीच्या शेपटीनं किती जरी शेपूट हलवली तर पाठीवरली माशी उठत नाही आणि शेपूट रिकामी राहत नाही, सारखी हालत राहते. तशी आपली श्रीमंती आहे. मग रावण इतका मोठा श्रीमंत, त्याची जर आयुष्याची माळ दुपारी तुटत असेल तर 10-5 कोटीवाल्यांनी शांत बसलं पाहिजे. विठाला राहिलं राजकीय पद. एक जण म्हणला आम्ही मंत्री आमके तमके, तू काही सांगू नको सोमळ्या. कारण विश्वात सर्वात मोठा एकच राजा होऊन गेला, त्या राजाचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. जनतेसाठी प्राप्त झालेला कर जनतेसाठीच खर्चिला, असा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला चक्रवेन नावाचा राजा. त्या राजासारखा राजा आतापर्यंत कोणी झाला नाही त्या काळातला. त्याच्यानंतर 5 राजे झाले. कृष्ण हे 1 नंबरचे राजे, त्याच्यानंतर विदुर काका राजे झाले, कनक राजे झाले आणि रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज हे 5वे राजे. या राजांच्या नंतर एकही राजा यांच्या बरोबरीचा झालेला नाही. आणि आपलं नशीब तितक्या योग्यतेचं नाही की या राजांसारखा राजा आपल्याला पाहायला भेटल. मग या राजांना सुद्धा थांबता आलं नाही तर बाकीच्या राजाने उड्या हाणायच्या नाही. विठाला नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाये. ती सत्ता असेल, ती श्रीमंती असेल, ती जागच्या जागेवर थांबते. राहिला विद्वत्तेचा मान. एक जणांनी सांगितलं महाराज मी 1 ट्रकभर पुस्तकं पाठ केले, ती पपेची माय जगवायच्या कामाची असतील, तुझी बायको जगवायच्या कामाची असतील, भौतिक सुखाच्या गरजा प्राप्त करण्यासाठी असतील. तू वाचिलेली पुस्तकं विश्वातल्या कोणाच्याही कवडीमोल कामाची नाही. आणि तू जर वाचिलेल्या पुस्तकात फार मोठी ताकद असेल तर आकाश हलव, थोडासा पाऊस पाड, या परिसरातले धरण तळे भरव, मग तुझ्या पुस्तकाला किंमत येईल. ही तुमच्या आमच्या हातात विद्वत्तेची ताकद नाही. म्हणून ही विद्वत्ताही तुमच्याकडे असेल तरी यम तुम्हाला भेट नाही, त्यालाही घेऊन जातो. राहिली आध्यात्मिक शक्ती, पारमार्थिक शक्ती. एखादा म्हणत असेल मी पकवाद वाजवतो, कोणी म्हणत असेल मी गायन करतो, कोणी म्हणत असेल मी कीर्तन करतो. तू जरी करत असेल पण देवाला कितपत आवडते याचा विचार केल्याच्या नंतर बाकीचं बघता येईल. देवांना आवडेल अशी कीर्तन करणारी सुद्धा माणसं या लोकात थांबली नाही तर तुमच्या माझ्यासारखी पाकिटावर कीर्तन करणारी लोक तर दुपारा मरतील. विठाला विठाला मी घेत नाही असा विषय नाही, कारण मी तुम्हाला दोघायला थोडं मी तुम्हाला सुद्धा मदत घेतले. पण आपण असा गर्व करायचा नाही की आम्ही थांबतो. अद्याप नाही. इथं ती माणसं सुद्धा थांबत नाही. आध्यात्मिक सत्तेतली असो, राजसत्तेतली असतो, अर्थ सत्तेतली असतो, शैक्षणिक सत्तेतली असतो, वैद्यकीय सत्तेतली असतो. डॉक्टरचं सुद्धा काही चालत नाही. वैद्यवाच रीती जीवा तरी कोण ध्याती देवा. कारण डॉक्टरकडे सुद्धा आयुष्य संपल्याच्या नंतर त्याचा सुद्धा पर्याय बिचारायचा संपवतो, बाकी त्याचं तरी काय चालणार आहे. म्हणून या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीची 7 लोक जर सोडून दिले तर आयुष्याची माळ प्रत्येक व्यक्तीची तुटत असते. त्या अनुषंगाने आयुष्याची माळ स्वर्गीय सौभाग्यवती शोभा अंकुशराव माने विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. त्यांच्या पश्चात अंकुशराव माने धर्मपती आहेत, प्रदीपजी माने हे सुपुत्र आहेत, संदीपजी माने हे एक सुपुत्र आहेत आणि सोहम तानाजी गाढवे नातू आहेत आणि राणीताई हे त्यांच्या चिरंजीवी कन्या आहेत. असा हा माने परिवार. ती सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली, काळ्या मातीची नाळ असलेली, या काळ्या मातीची सूत्र असलेली माऊली गोरशा अपत्यांना जन्म दिला. या विश्वात कसं जगावं त्यांच्यावर संस्कार केले आणि आयुष्याची मर्यादा संपली. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. इहलोकातली यात्रा सोडावं लागली. ज्या माऊलीनं आपल्यासाठी सर्वस्व चंदनासारखं जीवन देह झिजवला, अशा माऊलीसाठी आपण काय करू शकतो. अब्जानं कोटीनं जरी, कोटी हा शब्द क्षुल्लक आहे, खर्व निखर्व पद्म जरी पैसे खर्च केले तरी चित्राच्या व्यतिरिक्त आता शोभाताई बघायला भेटणार नाहीत. कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखी नवरे उंडा पाहावया, आळंदीच्या मालकाचा संदेश आहे. कापरासारखं शरीर एकदा याच्यातली आत्मज्योत मालवली आणि ते विस्तवात टाकलं
की ते पुन्हा पाहायला भेटत नाही. शेखी नवरी उंडा पाहावया, आता चित्राच्या व्यतिरिक्त त्या पाहायला भेटत नाहीत. पण त्यांच्या स्मृतीला उजाळा द्यावा, त्यांच्या आठवणीला उजाळा द्यावा म्हणून पुण्यस्मरण वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतनात आपल्या मातोश्रीचं पुण्यस्मरण व्हावं असा अनुषंग प्रदीपजी आणि संदीपजी यांनी मोठ्या गोड तत्वानी श्रद्धेनं आईचं श्राद्ध करतात. म्हणून त्या दोन्ही सुपुत्रांना कोटी कोटी धन्यवाद. मला आमंत्रित केलं याच्याकरता धन्यवाद देत नाही, मला कोणी आमंत्रित करते. ज्यांनी आयुष्यभर टँकरनं दारू पिली त्याच्या अंत्यविधीला सुद्धा, त्यांच्या श्राद्धाला सुद्धा आमची कीर्तन असते. कधी कधी पाकिटातून दारूचा वास येतोय. अशा ज्याला आयुष्यभर बायका कदरल्या अशा हरामखोराच्या वाढदिवसाला पण आमची कीर्तन आहे. काय नसते ताण, ते कोणी आमंत्रित करत असतं. त्याबद्दल मी तुम्हाला प्रदीपजी धन्यवाद देत नाही. तुम्ही तुमच्या आईचं श्रद्धेनं श्राद्ध करता याच्या करता तुम्हाला धन्यवाद देतोय. विठाला मी धन्यवाद देतो याच्या करता काही नवल नाही. माझ्या देहूतले मालक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय दोन लोकांच्या पाया पडतात. खरं तर त्यांना पाया पडायची गरज नाही. देवच ज्यांच्याकडे येत होता त्यांना पाया पडायची गरज नाही. पाहुणे घराची आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार खूप. विश्वाचा बाप जगाचा मालक त्यांच्याकडे स्वतःहून मनानं यायचा. एवढा मोठा अधिकार तुकोबारायचा. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळाच्या डोक्यावर पाय द्यायची सत्ता तुकोबारायकडे होते. मोक्षा माघरी कामारी हे दाशी मोक्ष करत होता. एवढी मोठी मोक्षाच्या सुखाला नाथ आणणारी तुकोबाराय दोन लोकांच्या पाय पडतात. एक खरं बोलण्याच्या पाय पडतात आणि दुसरी गोष्ट आहे सर्वात अगोदर त्या व्यक्तीच्या पाय पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, जो आई वडिलांचं पालन करतो तुकोबाराय त्यांना नमस्कार करतात. मग आई वडिलांविषयी आदर ठेवणाऱ्या व्यक्तीला तुकोबाराय जर नमस्कार करत असतात तर श्रद्धेनं आपल्या मातोश्रीचं जो व्यक्ती श्राद्ध करतोय त्या व्यक्तीला न मानणं याच्यात काय काय मूर्खपणा आहे. मानावं गरजेचंच आहे, मानणंच गरजेचं आहे. असो म्हणून तुकोबाराय आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. तुम्ही सुद्धा श्रद्धेनं आपल्या मातोश्रीचे श्राद्ध करतात म्हणून तुम्हाला सुद्धा प्रदीपजी मी मानेन, काही नवल नाही. विठाला विश्वातलं सर्वात मोठं दैवत काय असेल तर आपले आई वडील आहेत. सकल तीर्थाची धुरी जे का जाण माता पितरे, आई वडिलाशिवाय सर्व जगात मोठं काहीच नाही. मला एक कळतंय, आई वडिलाचं दर्शन घेत नसेल आणि महाराजाच्या पाया पडत असेल तर तो हरामखोर आहे, तो भडवा आहे, तो नालायक आहे, तो बुजदिल आहे. याच्यापेक्षा दुसऱ्या शिवाय तरी कोणते देऊ. जो मायबापाचं दर्शन घेत नसेल आणि महाराजाच्या पाया पडत असेल त्या हरामखोराच्या पापानं महाराज धोत्रा सगळं उभा जळण. विठाला कारण हा संप्रदाय देखाव्याचा नाही, हा संप्रदाय कर्तव्याचा संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये कर्तव्याला अनन्य साधारण महत्व दिले, देखाव्याला नाही. या संप्रदायात बाई शरीरावर त्याला ब्युटी पार्लर म्हणता येईल, मेकअप किती करते त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानते ते सांग. आणि नवऱ्याला अति मानित असेल आणि तिला मेकअप जर करायचा वेळ भेटला नसेल तरी ती पुण्यवान. पण दिवसभर हातात कंगवा घेऊन आरशा पुढे राहत असेल आणि पिठल्यात चपातीत कुंटाला केस निघत असतील तर तिच्यासारखी अवदासा जगात कोणी नाही. विठाला राग आल्यावर दुसऱ्या बार बोलणार नाही. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव, मी काय कोणाच्या मागे लागे नाही. माझा छोटासा संसार धकायसारखा पंढरपुरातल्या मालकानं पाईप दिलाय म्हणून मी भंगीर यायच्या बनेली प्रदीप सर धुत नाही आणि त्याच्यासाठी महाजन्म पण नाही. विठाला सर्वात मोठं आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे. आई वडिला इतकं श्रेष्ठ जगात कोणीच नाही. विटेवरचे मालक एक जणाच्या घरी आले. मला वाटतं ज्यांच्या इथं पांडुरंग येतो तो काही सामान्य घर नसेल. बस द्या बस द्या बस द्या लगेच का अहो बसू द्या, त्याला हवा लागू द्या. थोडं हवेला घ्या, त्याला हवेला घ्या, उचलून घ्या. छोटा विटेवरचे मालक एक जणाच्या घरी आले. भगवंताला बसण्यासाठी आसन टाकलं. भगवंत त्या आसनावर बसलेले, देवाची पाद्यपूजा चालू आहे पांडुरंगाची. आणि पांडुरंगाची पूजा चालू असताना तेवढ्या अवकाशात ज्ञानोबाराय तुकोबाराय आले. पूजा करणारा हुशार होता.
हरिभाऊ त्यानं पांडुरंगाची पूजा करायची सोडून दिली, ज्ञानोबरायची पूजा करायला सुरुवात केली, तुकोबरायची पूजा करायला सुरुवात केली. देव सारावे, संत पूजावे, आरती. देव जर आपल्या घरी आला असेल आणि देवाच्या नंतर ज्ञानोबराय तुकोबराय आले असतील तर देवाची पूजा करायची नाही, ज्ञानोबराय तुकोबरायची करा. देवापेक्षा कोण मोठे? संत. आता ज्ञानोबराय तुकोबरायची पूजा चालू आहे, तेवढ्यात एक जणाचे आजोबा आले, वारलेली प्रदीपजी आजोबा आले. आजोबा आल्याच्या नंतर ज्ञानोबराय तुकोबराय मनानच उठले आणि ज्ञानोबराय तुकोबरायने त्या व्यक्तीला सांगितलं, आमची पूजा न करता तुझ्या आजोबाची कर. म्हणजे देवापेक्षा संत श्रेष्ठ आणि संतांपेक्षा पितृदेव श्रेष्ठ असतात. ज्याचे त्याचे आई वडील श्रेष्ठ असतात, ज्याचे त्याचे आजोबा श्रेष्ठ असतात. आणि मग देवापेक्षा संत श्रेष्ठ, संतांपेक्षा आई वडील जर श्रेष्ठ असतील आणि तरी पण आई वडिलाला मानित नसेल तर त्याला मूर्ख म्हणायचं. विठाला विठाला. म्हणून मोठ्या श्रद्धेनं श्राद्ध करता, याच्या करता प्रभू तुम्हाला धन्यवाद. याच्याही पलीकडचं ऐका. तीर्थ किती आहेत सगळे? 360. 360 तीर्थ आहेत. 360 तीर्थ. तर 360 तीर्थांचे नाव तरी पाठ असतील का? जरी पाठ असतील तर कोण्या कोण्या राज्यात कोणत्या कोणत्या गंडकी कोण्या राज्यात आहे, कोण्या देशात आहे सांगता येईल का? नुसती ऐकली असेल भागवतात. गंडकी नावाची नदी, भरत नावाच्या राजाने गंडकीच्या तीरावर साधना केली बर का. काय तो भरत नावाचा राजा होता बर का. खालून एक जणांना प्रश्न केला, गंडकी नावाची गंगा कोण्या राज्यात कोण्या देशात आहे? भागवतकार म्हणले अभ्यास करून सांगल. मग आता कशाला बोंबलायला सोमल्या? विठाला विठाला. नेपाळ नावाच्या देशात गंडकी आहे. सांगता येईल तुम्हाला? चर्मनवती नावाची गंगा जुन्या काळातल्या नावात कोण्या देशात सांगता येईल? चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर या भारतातल्या मानवी शिवाचं लग्न झालं. त्या शिवाचं नाव आहे कर्ण. ही चर्मनवती नावाची गंगा वंग नावाच्या देशात आहे. तुंगभद्रा सांगता येईल. किती किती नद्या? 360 तीर्थ आहेत. आपल्याला नाव सांगता येत नाही तर पाहणं कुठं शक्य आहे? तर हे सगळे तीर्थ एकाच ठिकाणी गेल्यावर भेटते. पाहता देऊळाची पाठ, तीर्थे भरती 360. पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपुराच्या मंदिराच्या पाठीमागची भिंत पाहिली की 360 तीर्थ घडतात. पण सायास किती लक्षात घ्या. इथून पंढरपूरला जावं लागेल. पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. चंद्रभागेचं स्नान झाल्याच्या नंतर नगर प्रदक्षिणा करावं लागेल आणि नगर प्रदक्षिणा करत असताना मंदिराला प्रदक्षिणा करावी लागेल. आणि मंदिराची प्रदक्षिणा करत असताना पाठीमागं मोठा हात जोडून देवाची पाठभिंत पाहिली की 360 तीर्थ घडते. याच्यासाठीच पण साहस लागते. याच्या पलीकडचं सोपं काम सांगू का? रोज सकाळी स्नान केल्याच्या नंतर आपल्या आईचं आणि बाबाच्या पायावर डोकं ठेवलं की सगळे तीर्थ तिथं सापडतात. सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. मग आपण नाव पाठ करू शकत नाही 360 तीर्थाचं. आपण 360 तीर्थ कोण्या ठिकाणी आहेत ते ठिकाण आपल्याला माहित नाही तर जाणं शक्यच नाही. हे सगळे तीर्थ पंढरपूरला गेल्यावर भेटते. आणि पंढरपूरला न जाता माय बापाच्या पायावर सुद्धा ही सगळी तीर्थ सापडतात. माय बापाचे आई वडील हे सर्वात मोठे तीर्थ आहे. तत्वज्ञानानं शास्त्राच्या पुराणाच्या वेदाच्या
संत वाङ्मयाच्या ऋषीमुनींच्या प्रणालीनुसार पितृदेव सर्वश्रेष्ठ असतात। आपल्या मातोश्रीचं मोठ्या श्रद्धेनं पुनश्च एकदा वर्णन करतं। सौभाग्यवती स्वर्गीय शोभा अंकुशराव माने विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या। आदरणीय प्रदीपजी आणि आदरणीय संदीपजी मोठ्या श्रद्धेनं आपल्या मातोश्रीचं श्राद्ध करतात। या श्राद्धाच्या निमित्तानं आदरणीय संभाजी बाबा यांनी सुद्धा वारंवार मला संपर्क केला। गुरुवर्य शांतीब्रह्म पूज्यश्री शिवाजी बाबांच्या सानिध्यात असलेले रत्न आदरणीय संभाजी बाबा मोठ्या श्रद्धेनं मला आदरणीय प्रदीपजी तुमच्यासाठी ते संपर्क करत होते। पूज्यश्री शिवाजी बाबांना सुद्धा साष्टांग दंडवत करील, आदरणीय संभाजी बाबांना सुद्धा प्रणाम करील। उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली या माने परिवारासाठी इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे तुम्हाला सुद्धा मनपूर्वक प्रणाम करेल। तुम्हाला प्रणाम करणं माझा स्वार्थ आहे, कारण दुकानदाराचा देव गिराईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो। प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, माझ्या आनंदीतले मालक तुम्हाला भगवान शिवस्वरूप समजतात। तुमच्या चरणी प्रणाम करे। मृदंगाचार्य विठ्ठल महाराज त्यांनी सुद्धा पहाटे फोन केला, विठ्ठल महाराजांना सुद्धा धन्यवाद। आदरणीय गायन क्षेत्रातील बुलंद तोप आमचे हरी महाराज होते, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम। महाराजांचाही सकाळी फोन आला। आदरणीय हरिभक्तीपरायण संभाजी महाराज आहेत, त्यांच्या बाजूचे जरा परिसरातले गावात त्यांनाही प्रणाम करेल। साऊंड सिस्टीमवाला धन्यवाद। अजून 2-3 टेबल पुढे मांडले असते तर लोकच याच्यावर बसले असते। गावातल्या ग्रामदेवतेला प्रणाम करतो। या परिसरातला येती योगी जपी तपी संन्यासी अनुरागी साधकांना साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या अभंगावर येतो तुटला आयुष्याचा दोरा। आयुष्य ज्या वेळेला संपत असतं त्यावेळेला माशी पाखू पाखडी तव हे सरे, ग्रा सगळी सत्ता नाही हातात प्लेट आहे, त्या ताटातला घास घेतला तोंडापर्यंत नेईपर्यंत सत्ता नाही, तेवढ्या अवकाशात काळानं घाला घातला, संपलं। एक जणी म्हणे महाराज आयुष्य संपलं हे कसं कळतंय या मला? अरे पंढरीतल्या मालकाने प्रत्येक माणसासोबत 2 माणसं दिलेत, एकाचं नाव चित्र एकाचं नाव गुप्त। ते एका क्षणाला, क्षण हा शब्द खोटा आहे, त्याच्या अलीकडचा शब्द आहे। त्याही पलीकडच्या शब्दात वेळेवेळेला दक्षिणेच्या मालकाला निरोप देत असतात, एवढा आयुष्य शिल्लक, एवढा आयुष्य शिल्लक, एवढा आयुष्य शिल्लक, एवढा आयुष्य शिल्लक। त्यावेळेला मग मात्र त्या व्यक्तीला घेऊन जातात। आयुष्याची माळ ज्या दिवशी तुटत असते त्या दिवशी याचं रूपांतर प्रेतात होत असते, आणि प्रेतात रूपांतर झाल्यावर प्रदीपजी घर किती कोटीचं बांधलंय, संपत्ती किती आहे, ती व्यक्ती विद्वान किती होती, त्या व्यक्तीने आपल्यासाठी किती मोठं काम केलंय याचा एका तिळाइतका सुद्धा विचार केला जात नाही। तात्काळ त्याची जागा आरक्षित केल्या जाते, त्या जागेचं नाव आहे मशान। लक्ष्यला ठाव स्मशान, ज्या वेळेला प्रेतात रूपांतर होत असतं त्यावेळेला ती जागा मशानात आरक्षित असते, आणि मशानात नेल्यावर अंत्यविधी ठरलेला आहे। कोणाकडे दफनविधी असेल, कोणाकडे दहनविधी असेल। उत्तर भारतात प्रेत बऱ्यापैकी उतुंग भरलेल्या सरोवर नद्या असतात, त्याच्यात त्या प्रेताला सोडून देत असतात। काही काही प्रांतात तो भाग पुराण प्रणीत आहे। हे 3 प्रकारचा अंत्यविधी, पाण्यात टाकलं तरी माती, मातीत टाकलं तरी माती, विस्तवात टाकलं तरी माती। म्हणून एक मालक वर्णन करतात, शरीराची होय
संत नरहरी महाराज नमूद करतात, ज्या दिवशी मशानात नेतो त्या दिवशी शरीराची माती होत असते. त्याच्यासाठी अंत्यविधीसाठी एक स्वतंत्र नावाचा एक अग्नी आहे, स्वतंत्र अग्नी. मशानी नेवनी भरानी देवनी, मशानी नेवनी भरानी देवनी, मशानी नेवनी भरानी देवनी, एक परतोनी मागा, एक परतोनी मागा, एक परतोनी मागा. मशानी नेवनी भरानी देवनी, येती परतोनी माघारे. मशानात नेतात. तिथे भडाग्नी नावाच्या अग्नीचं एक नाव आहे. तो अग्नी दिल्याच्या नंतर मग मात्र परत येत असतात. भक्ती काय असते, ज्याच्या पद्धतीनं धर्मसंस्कृतीनुसार त्या अस्थीचं संचय करून त्याचं वगैरे वगैरे विघटन करत असतात. त्या अनुषंगाने आजचा दिवस पुण्यस्मरणाचा आहे, वर्षश्राद्धाचा आहे. ज्या माऊलीने हे लोकातली यात्रा सोडली त्या माऊलीला गोड असं मातृगयेच्या ठिकाणी अधिष्ठान मिळवलं. कारण पुराणाच्या प्रणालीनुसार ज्या पुराणाला तुकोबाराय मानतात ती पुराण प्रणाली वारकरी संप्रदायाने जोपासलेली आहे. पुराणीचा रस गोड सांगितला म्हणून या देशातला पवित्र पुरुष हा पितृगयेला जात असतो आणि या देशातली पवित्र महिला मातृगयेला जात असते. कारण या देशात सर्वात मोठी श्रीमंत संपत्ती कोणती असेल तर या देशाची स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. सर्वात मोठं श्रीमंत काय असेल आपल्या देशातली वस्तू तर ती सजीव वस्तू म्हणजे या देशातली स्त्री आहे. या देशातले तात्विक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन महात्मे जर कोणाच्या पोटी जन्माला आले असतील तर या भारत देशाच्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. एवढी मोठी श्रीमंत संपत्ती कोण आहे तर या देशाची स्त्री आहे. या देशातल्या स्त्रीला ब्रह्म विष्णू महेश विश्व चालवणाऱ्या तिन्ही देवता छोट्याली लेकरं करता येतात. एवढी मोठी अधिकारी या देशाची स्त्री आहे. म्हणून या देशातल्या पवित्र स्त्रीला अधिष्ठान मातृगयेला आहे. 360 तीर्थापैकी सरस्वती नावाची गंगा आहे. ही सरस्वती नावाची गंगा सिद्धपूर मध्ये आहे आणि सिद्धपूर मध्ये वाहत असणाऱ्या या प्रवाह गंगेचा तीर, या तीरावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं श्राद्ध तिथे केलं. याच्या करता त्या तीर्थाला मातृतीर्थ असं म्हणतात. अशा मातृतीर्थातून गोडचा आशीर्वाद आपल्या सुपुत्रांना आपल्या परिवाराला या शोभा माऊलीने देव अशी मातृगयेच्या चरणी सार्थ प्रार्थना केली करायची. आई वडिलांचे आशीर्वाद सर्वश्रेष्ठ आशीर्वाद असतात. देव आशीर्वाद देत असतो संतांची कृपा असल्यावर. संतांची कृपा प्रदीपजी ज्या कुटुंबावर नाही त्या कुटुंबाला देव आशीर्वाद देत नाही. इतकी मोठी संत असतात. संत आशीर्वाद त्याच कुटुंबाला देतात त्या कुटुंबावर आई वडिलांचा आशीर्वाद असला तरच संत आशीर्वाद देत असतात. आई वडिलाचा आशीर्वाद ज्या कुटुंबाला नाही त्या कुटुंबाला संत आणि देव आशीर्वाद देतच नसतात. हा पुराणाचा मुख्य पर्याय. विठाला मुद्दा पुराणाने मांडला. पितृदेव आई वडिलांचा आशीर्वाद ज्यांना नाही त्यांना कोणीच मानू शकत नाही. एक सोपा मुद्दा आहे. का मानत नाहीत त्याचं कारण आहे, ज्याला जन्मदाती आई कळत नाही त्या हरामखोराला जग काय करणार आहे. ज्या बापाने रानावनात नाना प्रकारच्या काबाड कस्ता खाऊन आपल्याला मोठं केले तो बाप ज्या कुटुंबातल्या लोकांना कळत नाही त्या लोकांना दुसरी काय कळत असते. हळदी कुंकावाल्या बायका खाली बसा, बाकी नंतर हळदी कुंकू द्या, हे काही लग्न नाही. विठाला आई वडिलांना ज्या माणसांना आई वडील आवडतात त्या लोकांना पितृदेवांचा आशीर्वाद असतो.
तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. स्वर्गीय नामनिष्ठ धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे सगळ्यात मोठा आशीर्वाद पितृदेवांचा आहे. वाडवडिलांनी दिलेली श्रीमंती, वाडवडिलांना दिलेला आशीर्वाद, ही श्रीमंती देवाला संपवायची ताकद नाही. संत तर मान्यच करतात, पण वाडवडिलांनी पितृदेवांनी दिलेली श्रीमंती संत आणि देव सुद्धा संपू शकत नाहीत. एवढी मोठी श्रीमंती पितृदेवांची असते. महाराज घरातल्या लोकांनी दिलेला आशीर्वाद पूर्ण करण्यासाठी जगाच्या मालकाला सुद्धा खाली यावं लागते. सासऱ्याने सुनाला आशीर्वाद दिला, सुनबाई तुमच्यावर अडचण आल्याच्या नंतर तुमचे लुगडे धुणी भांडी करण्यासाठी जगाचा बाप येईल, बाप येईल, बाप. सासऱ्याने आशीर्वाद दिला तुमच्यातल्या एका बाईला. त्या बाईचं नाव होतं सोयराबाई. तिच्या सासऱ्याचं नाव होतं रानोबा नावाची वारकरी. या रानोबा नावाच्या वारकऱ्याने आपल्या सुनाला आशीर्वाद दिला, माय तू माझी कंबर धुतलीस. तिनं सासऱ्याची कंबर धुतली होती. आपल्याला नवऱ्याची कंबर म्हातारपणात धुताना तोंडाला पदर लावली ती. कसा आशीर्वाद मिळेल आपल्याला? सासऱ्याची कंबर धुतली. पुराणाचा सिद्धांत आहे स्त्रीने कंबर फक्त 3च लोकांची धुवावी. एक तर मुलाची धुवावी, एक आपल्या पतीची धुवावी, आणि मुलीसाठी बाप काय वावगा नाही. त्याच्यापासून तुझा जन्म झाला याच्याकरता बापाची कंबर म्हातारपणात धुवायला काय हरकत आहे? थकलेल्या. मग 3 पुरुषांची कंबर स्त्रीला धुता येते. सासऱ्याची कंबर धुणी असं सांगितलं नाही, पण धुवावंच असं सांगितलं नाही. पण या सुनेनं सासरा वयस्कर झालेला होता, उठता बसता येत नव्हतं, शरीर भरलं होतं. याच्याकरता स्वतः सासऱ्याची कंबर सुनबाईने धुतली. त्या सासऱ्यानं सुनेला प्रश्न केला, सुनबाई सासऱ्याची कंबर धुत असताना तुला लाज वाटली नाही का? पहिला मुद्दा. तुला घाण वाटली नाही का? चिळस वाटली नाही? अशी किती मुद्दे असतील ते घरी गेल्यावर पापड मी धोत सांगतो. तुला कसं काही वाटलं का नाही? तर सून किती अधिकारी होती बघा. त्या सुनेनं मामांजींना सांगितलं, मामांजी तुमची कंबर धुवायच्या अगोदर तुम्हाला मामांजीच म्हणत होते, म्हणजे सासरा म्हणत होते, आणि कंबर धुतल्याच्या नंतरही तुम्हाला मामांजीच म्हणत होते, सासरा म्हणत होते. पण कंबर धुईपर्यंत तुम्हाला सासरा म्हणलेच नाही, तुम्हाला बाप म्हणले. पण सासऱ्याला बाप समजून ज्या सुनाने आपली कंबर धुतली, सासऱ्याची कंबर धुतली, त्या सासऱ्यानं आशीर्वाद दिला, बाई तू जीवनात क्रांती केली. सासऱ्याला बाप समजून सासऱ्याची घाण धुतलीस, सासऱ्याची कंबर धुतलीस. लक्षात ठेव, एवढं घाण काम, चिळसवाणी काम तू केलंस ग बाई. तुला घाण वाटली नाही, चिळस वाटली नाही, मळमळ झालं नाही. सासऱ्याला बाप समजिलात, लेक झालीस माझी, आणि माझी कंबर धुसली. लक्षात ठेव, हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा, माझ्या सुनार जर अडचण आली तर तुला तिचं काम करावं लागेल. आणि हिच्या बाळांतपणात पंढरपुरातला मालक 27 दिवस लुगडं नेसला. इथल्या कोण्याही माणसाला 5 लाख रुपये देतो, त्यानं महिनाभर लुगडं नेसून तालुक्यात फिरावं. फिरल का प्रदीपजी? तो नाही फिरू शकत, नाही फिरू शकत. मग तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे? की ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप पंढरीतला मालक म्हणतात. हा 27 दिवस लुगडं नेसला आणि सोयराबाईंचं बाळांतपण केलं. ताकद कोणाची आहे? पितृदेवांचा आशीर्वाद. म्हणून मारवडिलांचा आशीर्वाद ज्यांना प्राप्त झाला ती लोक देवाला सुद्धा कामाला लावू शकतात. इतका मोठा आशीर्वाद पितृदेवांचा असतो. म्हणून तुम्ही तुमच्या आईचं श्राद्ध करता प्रदीपजी, आणि तुमचे बंधू आदरणीय संदीपजी, याच्याकरता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला माय बापाच्या विरोधातली माणसं मला आवडत नाहीत. एक मुलगा माझ्यासोबत राहायचा, बरेच दिवस राहिला, जवळजवळ 7-8 महिने माझ्यासोबत होता. इतकी सेवा करायचं, इतकी सेवा करायचं. मी मनात विचार करायचो, देवा काय आमचं कर्ज असेल का एखाद्या पिढीतल्या याच्यावर? हा जन्माला आला आणि माझी सेवा करतोय. मी कीर्तनात आल्यानंतर माझा बूट जर असला तर ते बूट सांभाळीत तिथंच उभं राहील, त्या बुटावर कोणाचे पाय पडू देणार नाही. एखाद्या वेळेस लांब गाडी असेल तर गाडीत नेऊन ठेवून इतकी सेवा करत होता. पण 6-7 महिन्याच्या नंतर मला कळालं हे मायबापाला बोलत नाही. म्हणलं तू खाली उतर, मी एकदा वाचलोय मरता मरता. तू जर जास्त वेळ गाडीत बसला तर मग पुन्हा खाली जाईल. एकदा ट्रॅक्टरवर गेलती, आता पुन्हा खाली जाईल आणि मी कायमचं मरल. त्याच्यापेक्षा तुझ्यासारखा आरामखोर गाडीत बसता कामा नये. विठाला काही कामाचं नाही. जो पक्वाद्या आई वडिलाला मानित नाही त्याला जर तुम्ही पाकिट देत असाल तर त्याच्या पाकिटानं तुम्हाला सुद्धा पाप लागेल. राग येऊ देऊ नका बरं का. माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय तुम्हाला शर्ट शिवायला रिकामा नाही, माय काय गोळ्या संपलेल्या नाहीत आणि वेळ नाही तितकी. जो गायक आपल्या मायबापाला मानित नसताना सुंदरशे चाली म्हणत असेल आणि त्याला जर तुम्ही पाकिट देत असाल तर त्याचंही पाप तुम्हाला लागणार.
जो कीर्तनकार गोड बोलतोय, समाजात मायबापाविषयी सांगतो आणि त्या आई वडिलाचं दर्शन घेत नसेल, त्याला बाजूला ठेवीत असेल आणि बायको घेऊन शहरात राहत असेल, त्या मायबापाला विचारित नसेल, बापन म्हातारी गेली येडे बाबळीत तांब्या घेऊन, आणि हो भुसकटानं जर कीर्तनात मोठाडपणानं सांगत असेल तर त्याला पाकिट दिल्यावर सुद्धा तुमच्या घराला कुलूप लागणार. विठाला माय बापाचा आदर करणारे गुरुजी सांगायचे, एका माणसानं 15 वर्ष आई वडिलाची सेवा केली. 15 वर्ष नुसतं 2 टायमाचं जेवण आणि कायमस्वरूपी मायबापाची सेवा. एक व्यक्ती थकली आणि त्या व्यक्तीने गुरुजींना प्रश्न केला, गुरुजी मला आता पंढरपूरला जाता येत नाही, गर्दी आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि जावंसं वाटतंय. गुरुजीनं सांगितलं, तुमच्या गावात मायबापाची सेवा करणारे एखादा आहे का? ते म्हणे आमच्या बाजूलाच राहतोय आणि 15 वर्ष माय लेकरावर जितकं प्रेम करते तितकं मायबापावर प्रेम केलं. मग एक काम करा, त्याचं दर्शन घेतलं की 100 बाऱ्या पंढरपूरला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. ती व्यक्ती म्हातारपणी वाट्यावर बसायची आणि तो व्यक्ती बाहेर गेला की दुरून नमस्कार करायची. 100 वेळेला पंढरपूरला गेल्याचं पुण्य माय बापाची सेवा करणाऱ्याला नुसतं पाहिलं की तितकं पुण्य प्राप्त होते. आणि जो बायकोच्या अधीन आहे का, म्हशीच्या गळ्यातला ढोण्या, म्हशीला घाटी नसते बरं का, घुंगरू नसते, मसरायला ढोणे असते. ढोणे तुम्हाला कळणार नाही प्रदीपजी, तुम्हाला काय माहिती ढोणे, त्याला जुनं व्हावं लागतंय. ढोण्या असतो म्हशीच्या गळ्यातला ढोण्या. मग काही माणसं कोणाच्याच अधीन नाहीत, फक्त बायकोच्या अधीन आहेत. याचं तोंड पाहिलं की गाई कापल्याचं पाप लागतंय. मी कालच पुरावा ऐकला. विठाला आई वडिलांची सेवा. आयला आला प्रश्न, तुम्ही म्हणत असाल आमच्या आईची आमच्यावर श्रद्धा आहे, आमच्या आईवर प्रेम होतं, आईचं कमी कालात निधन झालं, हे गेल्या कशा? हा आयुष्याचं काल आहे. ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही लेखाने माझे, किती आपल्याला माहित नाही, पण मागे लोकांना भरपूर आयुष्य होतं, त्यांनाही थांबता आलं नाही. तुमची आमची काय कथा. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ, झाल्या लेकरू जन्माला आल्यापासून काळ त्याची वाट पाहते. ही आयुष्याची मर्यादा आहे. ज्या वेळेला संपत आहे त्या दिवशी यम कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. नाही त्या यमाशी करुणा, यमाला दया मया क्षमा काही नाही. यम हा पंढरपुरातल्या मालकानं कामाला लावलेला नोकर आहे आणि मालकानं सांगितलेलं काम यम हा करत असतो. मालकाच्या मनात आलं, ए यमा, बाळाने आतापर्यंत मी दिलेल्या आयुष्यात काय केलंय त्या बाळाला त्याचा हिसाब देण्यासाठी घेऊन ये. मी काल पुरावा पाहिला पुराणात. मृत्यू हा आयुष्याचा पुरावा आहे. देवानं दिलेल्या डोळ्यानं तो काय पाहिलंस हे मरताना पुरावा द्यायचा आहे. भगवंतानं दिलेली चांगले पाय, तू किती बाऱ्या देवाकडनं जाता तमाशाकडे गेलास याचा पुरावा देण्यासाठी मृत्यू आहे. देवानं दिलेली हात ही किती चांगल्या कामाकरता वापरलीस याचा पुरावा म्हणजे मृत्यू आहे. देवानं दिलेली बुद्धी ही किती चांगलं वाचण्याकरता, किती घाणेरडी चित्र पाहण्यासाठी दिलीस याच्याकरता, याचा हा काल म्हणजे मृत्यू आहे. देव यमाला सांगतो, यमा चला, आतापर्यंत बाळा जगलाय त्याच्या आयुष्याचा पुरावा, आता त्यानं काय काय काम केले त्याला घेऊन ये. आणि मग यम घेऊन येतो आणि मग देव विचारतो, काय काय काम केलं बडव्या, सांग तू. चांगले किती कामं केले, वाईट किती कामं केले, पाकिट घेऊन धाब्यावर किती बाऱ्या जेवलास हे पण सांग ना. विचारतो यम, विचारणार देव विचारतोय. हा, ह्या पाकिटानं मायबापाला काही नेलंस का बायकोलाच भारीची साडी घेतलीस, कधी माईला लुगडं घेतलं होतंस का सोंगळ्या, का या पाकिटावर 40,000चा चष्मा घालायला, 50,000चा बूट घालायला मायबापाला काहीच देत नाही. थांब, तू हे तंगडे यमाच्या हाताने हाणतो सोंगळ्या. कोणतेही जीवन भर केलेल्या कार्याची पोचपावती देणं म्हणजे हा शेवटचा अंतिम सत्य मृत्यू आहे. आणि जगाचा मालक यमाला सांगून बोलत असतो. यम हा नौकर आहे, तो काही त्याच्या मनानं कोणाला, त्याच्या काय गोळ्या संपल्यात का? यानं त्याला उठावून त्याला घेऊन जा. किती लोक दाखायचे तुम्हाला. मी एका श्रीमंत माणसाकडे गेलो, 13 वर्ष झालं त्याची आई पडलेली, दिवसाच्या 3 आणि रात्रीच्या 3 अशा 6 बायका रात्रंदिवस माईला सांभाळायला येतात. त्याच्याकडे जवळजवळ दिवसाकाठी 60-70 लाखाची उलाढाल होत असेल दिवसाकाठी. एवढा मोठा व्यापारी आहे.
म्हणजे 6 बायका महिन्यानं लावलेल्या. सकाळी जाताना आईचं दर्शन घ्यायचं, कामावून आल्यावर आईचं दर्शन घ्यायचं. आईकडं नुसता बघतोय, तिला उठता येत नाही, बसता येत नाही, खाणं पिणं सगळ्या गोष्टी दैनंदिन क्रिया तिच्या बाजेवर आहेत. 13 वर्ष झालं. घरातली सगळी माणसं म्हणतात आमच्या आईचा त्रास आम्ही घेऊ शकत नाहीत, यमानं हिला तात्काळ न्यावा, हिला त्रासातून मुक्त करावा. पण यम नेत नाही का? कारण आयुष्य संपलं नाही. कारण यम असा गाफील नाही ना, ते कुठं जाऊन त्याला मारतो म्हणून असं नाही ना. यमाला नियम आहेत, सूत्र आहेत, बंधन आहेत. यम एका रस्वदीर्घ इतकं सुद्धा चूक करत नाही, एका क्षणा इतकी सुद्धा चूक करत नाही. यमाचे नियम इतके कडक आहेत. यमाचे नियम किती कडक आहेत सांगू तुम्हाला. वरी दरबार भरला, तुमचे जसे ढवळ्या कपड्यावाल्याचे अधिवेशन भरतेत ना, हिवाळी पावसाळी उन्हाळी, असं अधिवेशन देवायचं सुद्धा भरतंय. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारोहास परमहंस या सर्व देवतेचं अधिवेशन भरतंय. या देशातली दळणवळण क्रिया कशी चालवायची हे वरून ठरतंय. पाऊस किती पाडायचा, पावसाळ्यात किती बंद करायचा, उन्हाळ्यात किती जास्त पाडायचा, ज्वारीला कणस आल्यावर वारं किती सोडायचं, ऊस चांगला याच्यात आल्यावर गारा पाडून त्याची हराळी कशी करायची. एवढं मोठं पानं असू दे ना, गारा पाडल्यावर त्याची हराळी तयार होत असते. एवढं असं हे कसं करायचं याची सगळी वरी वरी जडणवळण त्याच्यासाठी त्या सभा भरत असतात. या सभेला सर्व देवता. यम हा एक सेकंदाचा सुद्धा विलंब करत नाही, याच्यावर सांगतोय. आणि मग ही सभेला सगळी जण निघत असताना गरुड निघाले. गरुडानं सांगितलं, गरुडानं त्याच्या आईनं सांगितलं, गरुडा मला सुद्धा यावं वाटतंय. म्हणलं आई देवाची सभा येऊ दे रे, सगळ्यांचे दर्शन होते. आणि यम हा गरुड हा उदात्त अंतकरणाचा व्यक्ती होता, मातृभक्त होता. त्यानं आपल्या आईला पाठीवर घेतलं आणि त्या सभेत नेलं. पण सभेवर असा बोर्ड, असा फलक जसा लावलाय, असा एक फलक होता. त्या फलकावर लिहिलेलं होतं या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध. बाकी ठिकाणी असेल मला काही माहित नाही, पण तिथं मात्र निषेध होता. तितक्या पुरता का असेल देव जाणे. कारण लक्ष्मीला प्रवेश नाही, सावित्रीला प्रवेश नाही, गिरिजा मातेला प्रवेश नाही. मग त्या ती गरुडाच्या आईला कसं जाता येईल. त्या सगळ्या जणी बाहेर थांबल्या होत्या. गरुडाची आई म्हणली मी एकटी झाडाखाली बसते. असा पिंपळाचा वृक्ष, तसा वडाचा पिंपळाचा मोठं एक झाड होतं आणि त्या वृक्षाखाली ती बसली. तेवढ्या अवकाशात यम आला आणि यमाने येऊन तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर गालातली गालात हसला. तिला तितकीच शंका आली, यम का हसला. यमाच्या हसण्याचं कारण वेगळं होतं. तिने लागली चोपदाराला सांगितलं, चोपदार VIP कक्षात गरुड बसलाय. गरुड कुठेही कसा बसेल, VIP कक्षात बसत असतो. मोठी माणसांना आदर असतो, धनवंताला ही सर्व मान्यता आहे जगी. मोठ्याच्या मातीला गेलेली मोठाली माणसं मसन वाट्यात पण ह्याच खुर्च्यावर बसते. मोठ्याच्या मातीला गेलेली माणसं मोठाली मसन वाट्यात पण भोईला बसत नाही, याच्यावर बसतात. म्हणून 35च्या आतल्यांना सांगतो, देव आणि संत याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर अर्थ नावाची शक्ती आहे. आपल्या वाट्याला आलेलं काम निमूटपणे करून 2 पैसे घरात आणि जा. देवाच्या आणि संताच्या नंतर हीच शक्ती येते. या शक्तीचं नाव आहे पैसा नावाची शक्ती. विठा फार अडचणीत हात घालत नाही प्रदीपजी, विचू निघत असतात. त्याच्यामुळे मोकळं मोकळं सांगतो. आजचा मंडप, आजचं स्पीकर, आजची ही सगळी लोक, आजचं अन्नदान. तुम्हाला चौसाळ्यातला दुकानदार म्हणणं का फुकट घेऊन जा नाही, यासाठी तुम्हाला अर्थच खर्च करावा लागेल. म्हणजे चांगल्या कामासाठी सुद्धा पैसेच लागतात. म्हणून देव आणि संत याच्यानंतर शक्ती कोणती असेल तर पैसा नावाची शक्ती आहे. हे निमूटपणे आपल्या जीवनात आलेल्या कामात माणसाने गोडशा पद्धतीत मग ते जोडून या धन उत्तम व्यवहार ते कमवलंच पाहिजे. अर्थ कमवणं हा सुद्धा एक पुरुषार्थ सांगितलेला आहे. विठाला विठाला धन कमवणाऱ्या पुरुषाशी, धनवंत पुरुषाशी स्त्री लवत वकरी कैसी का देखोनी शोनी जायची पुच्चा हलवी. हातात तुकडा पाहिल्याच्या नंतर जसं कुत्र कुत्री शक्ती हलवतात ना, हातातला तुकडा पाहिल्याच्या नंतर, तसं धनवंत पुरुषाच्या पुढे त्याची बायको अशी लवथव लवथव करीत असते. लवथव कारण संपत्ती. काही लोक म्हणत असतात काय मेल्यावर सर पैसे काय मसनात न्यायचेत का. अरे सुंबळ्या, मेल्यावर पैसे मसन वाट्यात नेत नसते, घरी आल्यावर केळीचे सालटे खात नसते. घरी आल्यावर केळीचे सालटे खात नसते, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणत असते. पैसे मेल्यावर बोकांडीवर नेत नसते, पण मरेपर्यंत लागत असते. विठाला विठाला. पैशाच्या बाबतीत जर कीर्तनकारांनी निरर्थक भाषा केली तर उद्या या देशातली तरुण निष्क्रिय बनतील.
या देशातल्या तरुणांना बायका जोगायची सुद्धा अक्कल राहणार नाही. या देशातल्या तरुणांना म्हातारपणी आपल्या मायबापांना भाकरी देण्याची सुद्धा योग्यता राहणार नाही. ही आजगरासारखी फिरतील, एकदा शिकार करतील आणि 3-3, 4-4 महिने जाळीत बसून हवा पेत राहतील. आजगरासारखी प्रवृत्ती होऊ नये याच्याकरता अर्थ नावाचा पुरुषार्थ आपल्या संस्कृतीत सांगितला. विठाला हा गरुड आहे, मोठा आहे. गरुड किती मोठा आहे सांगू तुम्हाला. मोठ्याच्या जवळ राहणाऱ्यांना थोडीशी किंमत असते. त्या खालच्या मोठ्याला जवळ राहणाऱ्याला पण थोडीशी किंमत असते. तर गरुड किती मोठ्या माणसासोबत आहे माहितीये का. मी बोलतो आणि तुम्ही ऐकता. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. तुमच्या आणि माझ्या मधातली दळणवळण क्रिया ज्याच्या हातात आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. ही ज्याच्यात ताकद आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि या विश्वाच्या मालकाचा पिय कोण असेल तर गरुड आहे. त्याच्या पुढे कान धरून नाचल्याशिवाय जगाचा बाप भेटतच नाही. इतका मोठा गरुड आहे. मग तो VIP कक्षात का बसणार नाही. असं कुठे बसेल का वान्यर बसल्याने. विठाला माणसं इतके सूत्रबार नसते. कीर्तनात तर बुटा चपला काढीत नाहीत. किती हुशार लोक असतात पान. विठाला विठाला विठाला. या कलियुगात एक मस्तीचं सूत्र टाकलेलं आहे. मस्तीचं कुणालाही न जुमानणे, कुणालाही न जुमानणे. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने एक सूत्र ठेवले. कोणालाच मोजू नकोस, एकदा तुला येशीत टेकावत लागतं. विठाला विठाला. तो गरुड VIP कक्षात बसलेला आहे. चोपदार गेले आणि सांगितलं यम थोडा वेळ सुद्धा कोणाचं ऐकत नाही. याच्यावर सांगत होतो. गरुड गेले आणि आपले यम गेले, चोपदार गेले आणि गरुडाच्या कानात सांगितलं माननीय गरुड महाराज आपल्या मातोश्रीने बाहेर बोलवले. ठीक आहे. त्या सभेतनं गरुड आले. आईला विचारला काय नाही रे. यम माझ्याकडे बघून हसला. आणि काय तुला काय भीती म्हणे त्याची. यम तुला बघून हसणं काय. यम कोणाचा नोकरी माहितीये काय तुला. कोणाचा आहे रे. पंढरीतल्या मालकाचा. मग जे मालक माझ्या पाठीवर बसते त्या मालकाचा नोकरी यम आहे. काय भीती तू ते मला. बाहेर सारू लागला असं करू. आई हुशार होती. ती म्हणजे जास्त माग सारू नको फाटत असतात. जास्त अशा सारू नको म्हणजे बाहेर फाटत असतात. जास्त नको सारू म्हणे. आगावपणा करू नको म्हणे. झालं काय. काही नाही मला इथं ठेवू नको. मला हिमालयाच्या पायथ्याने देऊन टेकली. पुन्हा सभेत आला. सभा बरखास्त जाय आणि निघल्याच्या नंतर गरुडाला यमाची आठवण झाली. यमाला खालीवरी बोलला. मला असं वाटतंय मोठ्या लोकांच्या सानिध्यात राहणाऱ्यांनी बारकाल्यांना खालीवरी बोलायचं नाही. ज्या वेळेला मोठ्याच्या वजनात बारकाल्यांना जी लोक खालीवरी बोलतात का मोठे पळड्या मग बारकाले यायला यमाला नदीला हाणते. म्हणून कोणाच्या जीवावर माणसानं कोणाला गचंड्या द्यायला नाही पाहिजे. आपल्या आपल्या स्वतःच्या शक्तीवर याच्यावर आपलं वैभव माणसानं जगलं पाहिजे. दुसऱ्यावर नाही. हो. माशी म्हशीच्या पाठीवर बसली आणि मसड अशी रस्त्याने चालली होती. म्हशीच्या पाठीवर पखाल आणि पखालीवर माशी बसली. आणि माशी चलत असताना ती मसड चलत असताना अशी घरं पाहू लागली. तर ती माशी म्हणली बाई या घराचा दरोजा नाही ग गोड. ह्या दारात तर रांगोळ नाही. काय या घराला तर कलर नाही. इतकी माशी टेकीत. पण मशीनं शेपूट फिरल्या का चपक्यात माशी मेली. माशीन मारायला काय बंदूक लागती का. बंदूक लागती का. म्हणून माशीनं म्हशीच्या पाठीवर बसून शहाणपणा करायचा नाही. बैलगाडी चौसाळ्यात निघाली. तुमच्याकडे सोयाबीन असेल का. सोयाबीन बैलगाडीत टाकली. प्रदीपजी 10-5 पोते काय टाकीत असतात तितके. बैल जर ताकदवान असतील. बैल ताकदवाने पण आग बारीक आहे. अलीकडे रस्ता तुमच्या रस्त्यासारखाच होता गोड असा मस्त. एका चपक्यातच आख मळा. चला जाऊ दे. आपण कशाला हिचकायचं. आमच्या पाकिटात होतं नाही तर कशाला फुकट करून शेडी वळवळ आगावपणा कशाला करायचा. ज्याला बिमारी नीट होत नाही त्याने बिमारी हिचकायचीच नाही. बैलगाडीमध्ये सोयाबीन टाकलं. बैलगाडी चौसाळ्याला चालली. अलीकडे एक वाडी लागली. आहे ना एक वाडी.
आता हे बैलगाडी चालली, बैलगाडी हाणणार आहे, मालक बसलेला आहे, सगळे बसले, कुत्रे लय शहाणपणा करते. मालक बैलगाडीत बसला निघले कुत्रे बी संग. काय करायचे कुत्र्याने वाडा सांभाळून नादच कुत्र्याला इकडे तिकडे फिरायचा. लय कुत्रे फिरणार अबो काय 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 चांगले चुंगले कपडे घालून फिरणार. आणि पप्याची माय 17 व्हायचा कापूस याचायला म्हणजे हाकली नाहीत. काही काही कुत्र्याला इतक्या कडक टोप्या ऊस तोडता येईल इतकी टोपी कडक. हो आणि बायको अख्तर व्हायची सोयाबीन कापायला. लाज वाटत नाही काही काही कुत्र्याला इतके पांचट काही काही कुत्रे. अबो पांचटपणा पण लाज तू इतकी पांचट आहेत कुत्रे. विठाला ते कुत्रे निघालं. आता पुढं गाव लागल्यामुळं तिथं 2-4 कुत्रे जमा झाली पाठीवर. ते कुत्रे पाहिल्यावर यायला जाऊ देतात का? वाव 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 सुरू केलं ते. मग ह्या कुत्र्याला लक्षात आलं. मालक तर वरी बसला. मालक म्हणला ए कशाला आला सुंबड्या. मालकान दटिल्या. तिकून पुढे निघल्यावर गाडी हाणणारा म्हणला हाणू गा सोड तुला. कशाला बोंबलत निघला रे घरी बसायचं मारायचं वारा सांभाळायचं. ते म्हणला मालकान सोडन गाडी हाणणाऱ्यानं सोड. आता आपण गाडी खाली चालाव. मग कुत्र गाडी खाली घुसलं. त्याला माहिती आहे पुढे बैल येऊ देत नाहीत आणि बाजूनं चाक येऊ देत नाही. आणि मागून जर कुत्र आलं तर पुढं सारखायचं. बैल आपल्या ओळखीचे. पण त्या पाठीवर उभे राहिलेले कुत्रे म्हणले बाहेर निघ बाहेर बाहेर. मग पाहतो तू. ते म्हणला आलो असतो पण बैलाला गाडी वडणं. मला असं वाटते बरेच कुत्रे असं बोलते. असं नाही असं नाही. असं कोणाच्या जीवावर कोणाला वरखंडे आणायचे नाही. चुकीच्या गोष्टी असतात. चला देवाच्या बळावर गरुडानं यमाला गचंडी दिली. पण यमानं सांगितलं गरुड महाराज तुम्ही मोठ्या आमच्या मालकाला पाठीवर घेता त्याबद्दल दुमत नाही पण मला गचंडी का देता. तो हसला का? ते म्हणला हसण्याचं कारण एक शंका होती. माझ्या मनात अशी शंका आली की तुमची आई हिमालयाच्या पायथ्याला तिचं 11 सेकंदात मरण होतं. 11 मिनिटात मरण होतं. 11 मिनिटात. आणि तुमची आई इथं कस काय? मग हिचं मरण तर 11 मिनिटाच्या आत आलंय इथं कस काय? ते म्हणलं मी 11 सेकंदात नेऊन घातली. आणि 11 सेकंदात गरुडाच्या वेगाचा कोण विचार करायचा? बघून घ्या. बघायला गेले तर त्याची आई मृत्यू पावली. दृष्टांत संपला. विश्वचा मालक ज्याच्या पाठीवर बसतो त्याच्या आईला नेत असताना एका तिला इतका यम विचार करत नाही तर तुमचा आमचा कधी बी न्यायला तो काय वेळ आहे का? तो नाही करत. बरोबर वेळेला नेतो वेळेला नेतो वेळेला नेतो. दृष्टांत पुढचा बघा. याच्यात सांगतो. ज्या वेळेला गरुडाची आई हिमालयाच्या पायथ्याला एका दरीमध्ये दरी कोसळून मृत्यू पावते त्यावेळेला ते प्रेत पांढऱ्या कपड्यात बांधून वैकुंठ नावाच्या नगरीत आणतात. आणि भगवंताला विचारलं देवा आम्ही 2 भाऊ आहेत. कश्यपाचे नातू होते नाही सुपुत्र. कश्यपाचा नातू वेगळा. सुपुत्र कश्यपाची मुलं होती. एकाचं नाव गरुड आहे एकाचं नाव अरुण आहे. अरुण किती श्रेष्ठ सांगू तुम्हाला. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाचा रथ हाकायचं काम अरुण करतो. म्हणून वारकरी संप्रदायानं त्याची दखल घेतली. उठा अरुणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरजिन्नरा हरी चौघडा सुरू झाला काकड आरती समयाचा उठा सूर्योदय प्रकाश झाला. हा असं नाही. उठा अरुणोदय प्रकाश झाला. उठा अरुणोदय. एक भाऊ तितक्या टोकाचा आणि एका भावाने म्हणजे गरुडाने एका मुलाने देवाला पाठीवर घेतलं. अशी 2 मुलं ज्या त्यांच्या आईचं नाव होतं विनता. एवढे मोठे अधिकारी महाराज तेजस्वी पुत्र असताना सुद्धा आईला जावं लागलं. आणि दोघांनी विश्वाच्या मालकाकून आणि सूर्याकून 1 रुपया सुद्धा आदला सुद्धा घेतला नाही. अरुणानं आपला संकल्प सोडा देवा आतापर्यंत जीवनात एक आदला सुद्धा जगाला प्रकाश देणारा सूर्यनारायणाकडून घेतला नाही. विश्वातल्या लोकांनी मला कधी नमस्कार केला असेल नसेल त्याबद्दलही खंत नाही पण मी फुकट रथ हाकला आणि जगाला प्रकाश दिला. गरुडाने सांगितलं जे हे जगदानंद कंद जगतपते पण हरीश पांडुरंग परमात्मा मी तुम्हाला जीवनभर पाठीवर घेतले आतापर्यंत एक आदला घेतला नाही. आम्हा दोघा भावानं केलेल्या निष्काम सेवेचं पुण्य आमची विंता नावाची आई जिवंत करा. विटेवरच्या मालकानं सांगितलं आयुष्य संपल्यावर मी वनवासात असताना राजा दशरथाला म्हणजे माझ्या बापाला म्हणजे देव म्हणतोय देवाच्या बापाला सुद्धा आयुष्य संपल्यावर मरावं लागतंय. गरुडा तुझ्या आईची काय कथा आहे? आयुष्याची माळ तुटल्यावर तिला सुद्धा थांबता येत नाही म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात आयुष्यात
किती मोठं वैभव असेल सज्जनांनो, काय मोठी व्याप्ती असेल, तरी पण नाही थांबता आलं. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय शंभरावर जायची. ते पवित्र स्थळ रामचंद्र असेल, भंडारा असेल, गोहराय असेल, अशा परमपावन त्या स्थळावर तुकोबाराय चिंतन करता आपला बाकीचा वेळ बाजूला करून ते जायची. सकाळी सकाळी पहाटे पहाटे निघायची. स्नान आटपलं, देवाचं भजन वगैरे आटपलं की डोंगरावर जायची. बाईसाहेबाचा नियम होता, किती मोठ्या लोकांना जावं लागतंय. एका पवित्र स्त्रीचं पुण्यस्मरण आज या देशातल्या पवित्र स्त्रियाच मानतो तुमच्या पुढे. डोक्यावर भाकरीचं टोपलं घेतलं आणि तुकोबारायला दुपारच्या जेवण घेऊन जिजाबाई निघालेल्या आहेत. पण कधी कधी काय व्हायचं, जिजाबाई ज्या डोंगरावर तुकोबाराय गेले नाही त्या डोंगरावर जायच्या. ते ठिकाण पाहायच्या, पुन्हा खाली यायच्या. दुसऱ्या डोंगरावर जायच्या, तिथं सापडायची नाही, ते ठिकाण पाहायच्या खाली यायच्या. तेवढ्या अवकाशात दिवस माळवायचा. ज्या दिवशी आपल्या मालकाची भेट आपण दिलेल्या प्रसादानं भाकरी तिथपर्यंत पोहोचली नाही, त्या दिवशी जिजाबाई पाण्याचा थेंब सुद्धा पेत नव्हत्या. अशा वारकरी संप्रदायातल्या अधरीव लोकांचं वाक्य सांगतोय. वारकरी संप्रदायातल्या अधरीव लोकांचं वाक्य. भंगिरे मायबापाला चांगलं म्हणत नाहीत, ते दुसऱ्याला चांगलं म्हणतील याची अपेक्षा काय करायची. काय बोलतील भंगिरी त्याचा काय मेळ नसतो. एवढ्या अधिकारी जिजाबाई. जिजाबाई त्या दिवशी अंथरुणावर आहेत, संध्याकाळची वेळ आहे, आणि सहज देवाला विचारलं, देवा जीवनभर माझ्या मालकाने भजन करावं, का उठते त्या बायका? नैवेद्यासाठी. बसा ना, काय तुम्ही इथं बसले की नैवेद्य दाखवल्याचं पुण्य तुम्हाला भेटते. आपल्याकडे असले नियम आहेत की ते नियम पुराणात नाहीत, शास्त्रात नाहीत, वेदात नाहीत, ते यांच्या डोक्यात जास्त येतं. विठाला विठाला फारसे काही नियम आहेत आपल्याकडे. ज्याला ज्याला उठायचं त्यानं पटकन उठा, एक 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 उठू नका, पोत्याला गळती लागल्यावर पटकन उठा, पटकन. नियम किती गोड आहेत बघा ना आपल्याकडे. कोणी विचारित नाही, काय नाही, काय नाही, काय नसतं. एखादा माणूस मेला ना, त्याला पाणी पाजायला रांगात धरतात, हो जशी तुळशीला पाणी घालायला. म्हणजे शिस्त नाही, काय नाही, काय विषय नसतो. पाणी कोणी पाजायचं असते. आपल्यापेक्षा 2 दिवसानं जर ज्येष्ठ माणूस मृत्यू पावला असेल तर त्याला पाणी पाजा. 22-23 वर्षाचं पोरग मेलं, त्याला 80 वर्षाचं पाणी पाजायला. मूर्खपणाचं टोकी, मूर्खपणाचं टोकी. शिस्त तर नसते आपल्याकडे. काय कोणी यानं केलं, त्यानं केलं, त्यानं केलं, यानं केलं. शास्त्राचं काहीतरी काही चलत राहतो, हा असतो. चला विडाला याला आळा घालण्यासाठी सुद्धा कोणी नाही. आणि एकदा एका जागेवर लाकूड वाकलं नाही, त्याच्या किती दगड टेका, त्याचा ते वळत जात नसतो. ते एकदा पडण वळण पडलं तसंच पडत असतं, ते पडत असतं. चला देवाला विचारलं, देवा जीवनभर माझ्या मालकाने चिंतन करावं. देवा संसारावर पाणी सोड रे, देवा स्वतःच्या शरीरावर पाणी सोड रे माझ्या मालकाने, देवा स्वतःच्या प्रतिष्ठेवर पाणी सोड. काय विचार केला तुकोबारायांनी स्वतःच्या प्रतिष्ठेचा? माझ्या अंगावर कपडे चांगले असावा, मला राहण्यासाठी बंगला असावा, असा कुठे विचार केला तुकोबारायांनी? मला चांगले खाण्यासाठी चणचणीत पदार्थ असावा, काय शरीरावर प्रेम केलं? देवा रात्रंदिवस भजन केलं रे, रात्रंदिवस. कोण होतो तुकोबारायला भजन करण्यासाठी? दगडाच्या टाळामधून गायले या भंग. काय महिमेत परमार्थ केला रे माझ्या मालकाने. देवा एवढ्या पवित्र पुरुषाच्या नावानं कपाळावर कुंकू लावते रे. अशा पवित्र पुरुषाचं, अशा पवित्र पतिदेवांचं, अशा पवित्र प्राणेश्वराचं मी कुंकू लावते. तेव्हा एका तिळा इतकं पाप नाही केले रे संसारात. माझा नियम आहे रे,
मी आंबिले कुटुंबाचं दार ओलांडलं. तुकोबारायचं आडनाव आंबिले होतं. हे आंबिले कुटुंबाचं मी ज्या दिवशी दार ओलांडलं ना, उमरा ओलांडला, त्या दिवसपासून नियम केला, माझ्या मालकानं जेवण केल्याशिवाय पाण्याचा थेंब पिणार नाही, घेणार नाही. काय नियम माझा चुकीचा आहे का रे देवा? मग एवढा नियम गोड करत असताना कधी कधी मला उपवाशी राहावं लागतं रे देवा. टोपल्यात भाकरी असतात, मी भाकरीकडे पाहते, भाकरी माझ्याकडे पाहतात, मला खाता येत नाही, कारण माझा नियम आहे, माझे मालक जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही देवा. एक लक्षात ठेव देवा, मी माझ्या मालकाला विचारलं असतं, तुम्ही आज कोण्या डोंगरावर भजना करता चाललात, पण मानी भरताराची बोली मी मालकाला विचारत नाही, मालकाच्या तोंडी लागत नाही. मालकानं सांगितलं तितकं ऐकते रे, म्हणून मला कळत नाही देवा माझे मालक कोण्या डोंगरावर केलेत रे देवा. मला फक्त माझ्या मालकाला वेळेला भाकरी द्यावा याच्याकरता मला असं कळावं रे देवा, मला कळावं रे देवा असं की माझे मालक कोण्या डोंगरावर गेलेत. काय लीला आहे महाराज परमेश्वराची. साक्षात्कार झाला, स्वप्नात दृष्टांत झाला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून काय निर्णय. एका डोंगराकडे जात असताना असा माणसाची पावलं उमटलेली असतात रस्त्याने चालणाऱ्या. त्या पाऊल खुणाला कान लावल्याच्या नंतर ज्या पावलाच्या खुणातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघतो, ती पावलं तुकोबारायची. आणि ही पावलं ज्या डोंगरावर गेली त्या डोंगरावर तुकोबाराय गेले, असं पुण्याच्या आबाजी गुळवे यांची कन्या साध्वी जिजाबाई यांना कळत होतं. महाराज जमीन सुद्धा तुकोबारायचा स्पर्श झालेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. ते कान फक्त जिजाबाईचेच ऐकू शकतात. तुमचे कोणाचे कान कसे? एक जण म्हणला ज्ञानोबारायच्या समाधीला कान लावल्याबरोबर रामकृष्ण हरी ध्वनी ऐकू येतो. अरे तो कायमस्वरूपी रामकृष्ण ध्वनी आहे, पण तुझ्या कानानं आतापर्यंत किती तमाशे ऐकले, त्याच्यातले किती तमासगीर मेले, पण तरी तू अजून जिताचे सुमळ्या, आणि तू हे कान समाधीला लागल्यावर रामकृष्ण हरी कसा ऐकू येईल? इतके तुझ्या कानातून घाण बाहेर आली. त्याला कान तसे लागतील ना. ज्ञानोबारायच्या समाधीतून रामकृष्ण ध्वनी हा ऐकू येण्यासाठी कान तितके पवित्र लागतील, तितके पवित्र, तितके पवित्र. तसं तुकोबारायचा स्पर्श झालेल्या मातीतून विठ्ठल ध्वनी ऐकू येण्यासाठी कान सुद्धा तितके पवित्र. ते फक्त जिजाबाईचेच होते. महाराज चोखोबारायच्या हस्ती विठ्ठल म्हणायच्या, चोखोबारायच्या हस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, पण या आस्तीतलं विठ्ठल नाव ऐकण्यासाठी नामदेवराय व्हावं लागेल. कोणाच्या कानात विठ्ठल कसा ऐकू येईल? हरिभाऊ नाही. त्याच्यासाठी नामदेवी असती आणि द्या पारख होणी, घेत चक्र पाणी पितांबरे, त्याच्यासाठी नामदेवराय व्हावं लागेल. महाराज शबरीच्या पायाखालची माती राममय होत होती, राममय. आणि ती पायाखालची माती अशी चिमूटभर एका तळ्यात टाकली तर ते तळ्यातलं पाणी खराब झालेलं शुद्ध होतंय. पण याच्यासाठी एका साधूची गरज आहे. लाखो साधू होते पण कोणाला कळलं नाही. त्याच्यात एकाच साधूला कळालं. रामायण बघा, लक्षात येईल. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. ती गोळी घरी गेल्यावर पान भितडासारखी मोबाईल येत तुम्हाला. विठाला विठ्ठल भरी यायचा. आणि तिथून पुढे एकही दिवस असा झाला नाही की तुकोबारायला 12-1 वाजता दुपारचं जेवण मिळत नाही. तुकोबारायने एके दिवशी सहज विचारलं, आवले, त्या आवडीने आवले आवले म्हणायचे. हे आवले, आपल्याकडे लय म्हणण्याच्या पद्धतीत वेगवेगळ्या बाबा, आता काय काय सांगावं त्या. त्या उचलून काढणं म्हणजे या गादीचा अपमान आहे, आणि आपलंही तोंड भ्रष्ट करणे. काही बोंबलतेत माणसं. पोरग काढायला घेतलं आणि मंदिरापाशी फिरू लागला. रडू नको, आपली मम्मी भूर गेली, तू ही का त्याची? लाज वाटायला पाहिजे, लाज. लाज मारुतीला लाजू लागले. ह्या बिनलाजाला अक्कल कशी नाही? आपली मम्मी भूर गेली, तू ही का त्याची? मारुतीला लाज वाटली. इतकी पांचट माणसं, काय बोलावं त्याचं काही मिळत नसतो. मोठ्या घरी गेल्यावर तर बाबा इतकी चव गेली. बऱ्याच गोष्टीची चव श्रीमंताने घातली. पैसे असूनही असं काही म्हणत नाही. चला, जयच्या घरी लय मोठी श्रीमंती उतू आली का त्या स्वयंपाक करताना पण चपला घालायला, काय इचू निघायलेत का सराटे निघायलेत का येड्या बाबळीचे काटे आहेत तिथं, का तू ह्या पायाला गंड आले दाब नावानी, काय म्हणून इतकं सोन, एवढं सोन. एका बाईच्या घरी 5 क्विंटल सोन आहे, पण मंगळसूत्र 50 ग्रॅमचंच घाला.
तिनं 9 किलोचं मंगळसूत्र घातलं भोगीच्या दिवशी आणि सक्रातीला पहाटेच मिली. अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली. 5 क्विंटल सोने म्हणून 9 किलोचं मंगळसूत्र घालती. शहाणपणा नाही तो. हा किलोभर वजनाची नथ घातली तुटन ना सुरपंख खाऊशील ना तू. अतिरेक नसला पाहिजे, मर्यादा असली पाहिजे. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला ना कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. किती श्रीमंती असली मग धोत्रावीन करीत असतात का? कुत्रे भुकतील ना, कुत्रे भुकतील ना माणसाला. मर्यादा असली पाहिजे. अमर्यादित माणसानं वागलं नाही पाहिजे. शिस्त असली पाहिजे. आणि पैसा असू नये असं माझं मत नाही. प्रत्येकाकडे धन धान्य समृद्धी गोष्टी यावा, महासत्ता देश व्हावा. सगळ्या गोष्टींना आपल्या देशामध्ये परिपूर्णता यावी. ज्ञानोबराय तुकोबरायचा देश आहे. सगळ्या गोष्टी यावं, पण माणसानं काही गोष्टी शिस्तीत वागवल्या पाहिजे. एवढा अतिरेक नाही केला पाहिजे. सगळ्यात जर माणूस नियमाचं उल्लंघन कोण करत असेल तर ज्याच्याकडे जास्त पैसे आले तो. एक सोपी व्याख्या सांगतो. गाऊन आपल्या देशासाठी पोशाख आहे, पवित्र आहे की नाही मला काही तितकं कळत नाही, पण गाऊन नावाचा पोशाख खुरपिणाऱ्या बाईनं भारतात आणलाच नाही. सोयाबीन कापणाऱ्या बाईनं आणलाच नाही. जिच्या नवऱ्याला लय मोठा पगार भरपूर पैसे आहेत का तिथून सुरुवात झाली. म्हणजे कुठलंही नाईट पॅन्ट आऊत आणणाऱ्यानं आणली का? आपल्या देशात तिला मान्यता आहे का नाही मला काही तितकं इचकायचं नाही. एवढी माझी पात्रता नाही, योग्यता नाही, लायकी नाही, तितकी मला अक्कल नाही. पण नाईट पॅन्ट कोणापासून सुरू झाली? पैशावाल्यापासूनच नाही. आता तो कोणाला भेटायला त्या रस्त्यावर चिकायला 40 रुपये. म्हणून तर बरेच कीर्तनकार कीर्तन झाल्यावर नाईट पॅन्ट घालायला येते. बरेच झाले आहे का नाही? वा छान गोष्ट आहे. प्रगती परमार्थाची आहे का नाही? प्रगती परमार्थी. आणि त्याला आमंत्रित करणं म्हणजे तुमच्या 2% लोकांना जोर आलाय पैशाचा. विठाला नियम नाही मोडायचे. तुम्हाला एक माहिती आहे का? नियम आणि यम दोघं मित्र आहेत. नियम आणि यम विठ्ठल मित्र आहेत. नियम तुटला की यम घेऊन जात असतो. जोपर्यंत नियम तुटत नाही तोपर्यंत काय यमाची मायवेली त्याला हात लावायची. पण नियम मोडला की यम मात्र चवताळतोच. नाही तर यम आणि नियम दोघं मित्र आहेत. नियम नाही मोडायचा. हा नियम ज्ञानोबराय तुकोबरायचा आहे. हा नियम सावताबाबांचा आहे. हा नियम नाथबाबांचा आहे. हा नियम नामदेवरायांचा आहे. हा नियम महाराज गोरोबा काकांचा आहे. हा नियम निवृत्तीदारांचा आहे. हा नियम मुक्ताबाई सखुबाई जनाबाईंचा आहे. हा नियम चोखवारांचा आहे. आणि हा नियम आमच्या लोकांनी नाही मोडायला पाहिजे. बसून कीर्तन करावं लागते याची सुद्धा लाज वाटते गिरगावकरांना. विठाला नियम असला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही, पण तिच्या साडीला पदर असला पाहिजे. म्हणजे नवऱ्यानं साडी सगळं जर पदर आणला तरच घेतला पाहिजे. दुकानातून जर पदर कापून आणला तर तिनं आवर्जून घेतला नाही पाहिजे. तिनं नवऱ्याच्या अंगावर घातला पाहिजे. पण साडीला जर पदर असला तर घेतला पाहिजे. कोणाच्या पुढून जाताना? सासऱ्याच्या पुढून जाताना. हा नियम पाळायचा. आणि सून जर सासऱ्याला सगळंच बैठकीत देत असेल तर यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही तरी हा सासरा चुलीला पाय लावून ती स्वयंपाक करताना शेकत असेल तर हिने पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात ठोकायची, निपून काढायची, हातोड्याने ठोकायची. तशी जर नाही गेली तर नियम वाढायला, नियम सांभाळायला पाहिजे. नियम कोणाच्या बापाची जहागिरी नाही. नियम हे पंढरपुरातल्या मालकाची जहागिरी आहे. विठाला रस्ता चरिती यावं लागल्यामुळं ही 12 मिनिटांनी उशिरा आला. तर मधला काळ सगळा ओघाळा पटकन अभंगावर आला. याचं कारणच आपल्यामुळं 12ला तिळांजली द्यायची. आपण कशाला वेळ करायचा? आपण वेळही केला असता पण खिसा नसलेला महाराज पाहिजे. ज्या महाराजाला खिसा आहे त्यानं नियमात वागलं पाहिजे. आपण रोजानं काम करतो ना, लाईन याच्या आधी मोटरवर हजर राहा. लाईन गेल्यावर तिथे गेला मालकाला मला उसत नाही भेटला, तुला हाणायला पाहिजे रूम आपल्या चौकटीत वागायचं. अंथरून जेवढं तेवढं पाय पसराव मळतच नसते. आणि मर्यादेपेक्षा जास्त अंथरून केल्या बी उडाल्या अंगावर येत असते. नाही मग त्याच्यावर इटकरी दगड ठेवावं लागते.
त्याच्यामुळे आपल्या कामापुरतं अंथरून असलं पाहिजे. उगं गायले मठ आहेत म्हणून शेजारणीच्या दारात सडा टाकला की ती शाद येतीच मोग घेती काय. तू ह्या दारात सडा टाक द्वारका, नको शेजारणीच्या दारात टाकू. तुला बोट मोडून शिवाय देईल. विठाला विठाला. मला सांगा, मालकाच्या सेवेत इतक्या तत्पर जिजाबाई, काय सेवा होती महाराज, काय नाविन्य होतं, काय अधिकार होता. याच्या पलीकडे एक छोटासा अधिकार सांगतो. एके दिवशी तुकोबराय वारीहून आले. तुकोबरायला जेवायला दूध वाटलं. वडिलांकडे गाय आली म्हणून पहिल्यापासून आपल्याकडे लग्नाच्या मंडपात गायी बांधायच्या पद्धती आहेत. गाय बांधित होती मंडपाच्या एका खांबाला. त्यावेळेला हे खांब नव्हते ना, त्यावेळेला मंडप कसे होते, लाकडाचे खांब होते, वर इडली टाकलेल्या, मिडी टाकलेल्या, आणि ते मग त्याच्यावर जांभळाचे आंब्याची पानं असायचे. आता आधुनिक पद्धतीचे मंडप आले. असाही मंडप असेल तर कोपऱ्यात एखादी मेट टोकून गाय लग्नात बांधली पाहिजे पूर्वीच्या काळात. आता गाय बांधायला काय बाप बांधते त्याचे, पण त्या जावायला बी सांभाळायची अक्कल असली पाहिजे. त्याला सुद्धा ज्ञान असावं गाय सांभाळायची. तर नाही ती यानं द्यावा आणि त्यानं दुसऱ्या दिवशी सतारबाईला द्यावा. म्हणजे पोरीचा बाप नरकाला आणि पोराचा बापही तिकडं नदीला, आणि हे कुठं जाते स्वर्गाला. विठाला विठाला. गाय बांधायची. त्या गाईचं दूध तुकोबारायला वाटलं. तुकोबारायने सहज विचार लावले, मंदिरात देवाला नैवेद्य दिलास? नाही मालक, या 10-12 दिवसात गाय आली. गाईचं दूध लेकरं खात होते. आणि तुम्ही वारीला गेले, नैवेद्य रोजचा जात होता पण गाईचं दूध नाही गेलं. मग मी पण उद्या नैवेद्य दे आणि मग मी उद्याला जेवले. जिजाबाईला सांगितलं, मालक आज दुधामध्ये पाणी टाकलेले, पाणी टाकून दूध तापवलेले, पाणी टाकलेला नैवेद्य देवाला नकोय. मग ठीक आहे म्हणले, आज नकोय ना, मग उद्या देणार आहे ना. मग मी पण दूध उद्याच खात होतं. ते तुकोबाराय होते. तर जिजाबाईने सांगितलं, मालक खा. तुकोबारायने विचारलं, आवडे तू दूध खाल्लंस का ग? नाही. का खाल्लं नाहीस? मी आपलं लग्न झालं त्या दिवसपासून नियम केलता, घरात नवी आलेली वस्तू मालकाने खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. नियम पा किती गोड आहेत. घरात आलेली 9 वस्तू नवऱ्यानं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही, असा नियम साध्वी जिजाबाईचा होता. पहिल्यांदा आलो या गावात. हो. जी बाई नवऱ्याचं दिवसात सकाळी एकदा दर्शन घेते का, तिने भारतातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. म्हणजे पडल्यावर पाप लागत नाही, पण नाही पडली तरी पाप लागत नाही, पण दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडायला पाहिजे. जी दिवसात नवऱ्याच्या 3दा पाया पडते का, तिनं कोण्या देवाच्या पण पाया पडायचं नाही. नवऱ्याच्या एकदाही पाया पडत नाही आणि महाराजाच्या पाया पडते. राहू दे, तू पाया पडणं म्हणजे चुडेलनीनं पाहिलंच नाही. काय अर्थ नाही. काय हे म्हणते या मेलेल्या कशाला आणलं, नका आणू, नका आणू. मला चोंबाळ्या गप्पा आवडत नाहीत. चोंबाळी माणसं घातक असतात. स्पष्ट बघत माणसाने एक ठोका आणला पाहिजे, लाकडाचे 2 तुकडे केले पाहिजे. मुंडकी कुऱ्हाड घेतली हानीतच राहिला. हो, 15 दिवसापासून हान लागला तरी पोरीच्या लग्नात बी कुर्ती सरपण तुटलत नाही. काय करायचं असं काम. आमची ती एक बाई ऊ काढीत होती, आणि ऊ काढ्या मोठी ऊ निघली की हातात दाबून धरायची. मारी तर नव्हती, सोडी तर नव्हती, ती गुदमरून ऊ तशीच राहायची. आणि दुसरी शेजारीन काढायची, धरली की टाचका आणायची. निदान त्या वाला दुसरा तरी जन्म भेटायचा नाही. दाबून काय मारायची ते चोपड्या गप्पा कामाचे नसते. हो, पहाटच दुसऱ्याची फुलं तोडीन महाराज महादेवाला वाहीन. हो, आणि पपेश बापाला टायमाला चहा नाही. काय कामाचं तो ते महादेव येडा आहे का, त्याच्या गोळ्या संपल्यात का? सकाळी तुळशीच्या मंजुळा तोडीतीन, पांडुरंगाला वाहतीन. पपेच्या बापाला पाण्याचा पत्ता नाही. येडा आहे का, पांडुरंगाच्या गोळ्या संपल्यात का तुला मानायला? हो, लेकरं शाळेत जाताना तुळशी दिडे घालीतीन, पोराच्या पेन्शिली घरीच विचारल्या. त्याला शाळात काढून दिले होते 10 सारीपाठ वाचव ना. लय सोंग आपल्याकडं, ती सोंग. हे सोंगाचा परमार्थ आवडत नाही. अद्याप नाही, अद्याप नाही. काय सांगत होतो मी? दुधाचं. हा, जिजाबाई दुधाचा विषय होता. उभं राहून ऐकायले तुम्ही. विठाला विठाला. करामती गाव आहे चांगलं. विठाला विठाला. मला ते एक सांगून झालं पण ते विसरलं. जाऊ द्या आता. देवा, मालकने नियम केला
तुम्ही नवी आणलेली वस्तू खाल्ल्याशिवाय मी नवे पदार्थ खात नाही. तुकोबारायने सांगितलं, तू काल नियम केलास माझ्यासोबत लग्न झालं तसं. आमच्या 17 पिढ्यापासून नियम आहे, घरात आलेली नवी वस्तू विटेवरच्या मालकाला दिल्याशिवाय आम्ही खात नाहीत. बाईने गरम गरम दूध तांब्यात घेतलं. मालकाची सेवा करणाऱ्या बाईची ताकद किती मोठी असते लक्षात घ्या. किती मोठी ताकद, किती मोठी ताकद. तिची देवावरी सत्ता. उकळलेलं दूध तांब्यात घेतलं, आळीतलं दूध, लाल झालेलं दूध तांब्यात घेतलं आणि तो तांब्या घेऊन जात असताना पदराचा असा कोपरा घेतला आणि पदरावर तांब्या टेकला, निघाले. आणि जाता जाता अग्नीला सांगितलं, अग्नी, आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम जर मी नवऱ्यावर केलं असेल तर तुला माझ्या सौभाग्याची शपथ आहे, दूध गार होता कामा नये. तिथे जास्त. आणि मंदिरातल्या पांडुरंगाच्या पुढे दूध टेकलं. देवाला सांगितलं, देवा दूध प्यावं लागतंय, तू जर दूध नाही घेतलंस, नैवेद्य नाही घेतलास तर मालक पायी पायी आले, भूक लागलेली, मालक जेवत नाही, तुला दूध प्यावं लागते, तुला माझी शपथ आहे. भगवंताला लावणार तेवढ्या अवकाशात लाल तांब्या झाला. भगवंतानं अग्नीला विचारलं, अग्नी कोणाचा नोकरी? विठ्ठल, भगवंताचा. भगवंतानं अग्नीला सांगितलं, तुला अक्कल आहे का रे? मी नाही म्हणालो बरं, देव म्हणायला अग्नी. अग्नीची अक्कल काढायची गिरगावच्या बाळाची काय ताकद आहे? तेच जाणणार आहे मला एका दिवशी. त्याच्यामुळे आपण कशाला त्याची अक्कल काढायची? देवाने त्याची अक्कल काढली. तुला कळतं का रे काही? आणि दूध मला प्यायचंय. अग्नीनं सांगितलं, देवा मला सगळं कळतंय पण पतिव्रतीची शपथीने मी गार का सोडू. भगवंताच्या लक्षात आलं, ती शपथ मला मोडता येत नाही तर तू काय मोडू शकतो. तसंच दूध केलं. तोंड जळालं महाराज, खोट काळी निळे झाली. संध्याकाळी तुकोबारायचं भजन चालू असताना देवाला विचारलं, देवा तोंड काळं निळं कसं काय झालं? काय नाही म्हणजे आईसाहेबांनी गरम दूध पाजलं. तुला गार करता नाही आलं का? म्हणजे त्याला शपथ घातली. दृष्टांत संपला महाराज. अग्निजीला भेट होता त्या जिजाबाई. महाराज देवानं सुद्धा नियम पाळावा त्या जिजाबाई. किती मोठा अधिकार असेल, किती मोठा अधिकार असेल. पण विश्वातल्या प्रत्येक माऊलीनं लक्षात ठेवा, एवढ्या टोकाची माऊली असताना सुद्धा त्या जिजाबाईला सुद्धा थांबता आलं नाही. इहलोकातली यात्रा त्यांना सुद्धा सोडावं लागली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, आयुष्याचा दोरा ती टोपल्यातली टोपलं वाटा तिकडे महिलांकडे त्या टोपलं. ते एवढ्या मोठ्या साध्वी जिजाबाई, एवढी मोठी विनता माता नाही थांबता. महाराज 9 दिवस सूर्यजीनं थांबविला. ती शांडिल्य, ती सुमती यांना सुद्धा थांबत आला नाही. कोण तुमची आमची कथा? जिनं 3.5 घंटे सूर्य थांबवला ती लोपामुद्रा महर्षी अगस्तीची पत्नी, त्याही माऊलीला थांबता आलं नाही. म्हणून स्वर्गीय सौभाग्यवती शोभाताई अंकुशराव माने विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. सौभाग्यवती स्त्रीला एक अनन्यसाधारण महत्व असतं. याचा अर्थ मी विधवा स्त्रीची चेष्टा करतोय असं नाहीये. कारण मालकाच्या अगोदर जाणं, मालकाच्या नंतर जाणं हे कोणाच्या हातातला विषय नाही. महाराज ज्या माऊलीनं तुकोबारायचे पावलं जिथं उमटले
त्या पावलातून विठ्ठल ध्वनी ऐकायची ताकद, जगाच्या मालकानं त्या माऊलीचा काटा दाताने काढावा किंवा तोंडातून बोट घालून पायाला लावून पायाची माती चाटावा, एवढा जिजाबाईचा अधिकार मोठा असताना सुद्धा जिजाबाईला सुद्धा तुकोबाराच्या पाठीमागे थांबावं लागते. तुमची आमची काय कथा आहे? पण एक आनंदी साथ दोन्ही मुद्दे मांडतोय, दोन्ही मुद्दे. एक सौभाग्यवती स्त्रीचं श्राद्ध आहे, ह्याच्याकरता तो मुद्दा अगोदर मांडतोय. सौभाग्यवती स्त्रीचा अधिकार किती मोठा असतो. मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीचा एकही मान हरण केला जात नाही. मालकाच्या नंतर जाणाऱ्या स्त्रीचे 14 मान संपत असतात. पहिला मान, ज्या वेळेला मालकाचं प्रेत बाहेर काढतात त्यावेळेला गावातली कोणीतरी एक वयस्कर विधवा स्त्री येते आणि तिच्या स्वतःच्या पदराने किंवा हाताने तिचं कपाळाचं कुंकू पुसलं जातं. हा पहिला मान. दुसरे 2 मान, 14 मानापैकी अजून 2 मान सांगतो. मालकाचं प्रेत मशानभूमीत जाळून परत लिंबाचा डाकळा किंवा हराळीचा तोफडा घेऊन यायच्या अगोदर दुसरे 2 मान संपले जातात. पायातले जोडवे आणि गळ्यातलं मंगळसूत्र. राहिलेली 11 मान पुन्हा पहा. अशी 14 मान असतात. 14 मान. ही 14ची 14 मान मालकाच्या पश्चात मालक अगोदर गेलेल्या स्त्रीचे हे 14 मान जाऊ शकतात. इतकी मोठी हानी आहे स्त्रीची. माझ्या या पवित्र महाराष्ट्रातल्या पवित्र देशातल्या स्त्रीवर शक्यतो अशी परिस्थिती येऊ नये अशी माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. ह्याचं कोणाच्यात नाही, ह्याचं तुमच्या आमच्या नाही. 14 मान हरण केल्या जातात. पण एक लक्षात ठेवा, मालक मृत्यू पावल्याच्या नंतर जी स्त्री मृत्यू पावते तिच्या नावाच्या पुढे गंगा भागीरथी हा शब्द असतो आणि मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला सौभाग्यवती हा शब्द असतो. गंगा भागीरथी. गंगा भागीरथी ही भगवान शिवजीच्या जटेत आहे, डोक्यावर आहे, शिरावर आहे. त्याच्यातली एक शिवजींच्या डोक्यावर आहे आणि एक पंढरपुरातल्या मालकाच्या पायाच्या अंगठ्यात आहे. मग ह्या दोन्ही गंगा, शिवजीच्या आणि पांडुरंगाच्या सानिध्यातली जी गंगा आहे, ह्या दोन्ही गंगा वैधव्य स्त्री जात असताना विधवा स्त्री गेल्याच्या नंतर तिच्या पत्रिकेला गंगा भागीरथी हा शब्द लागला जातो. फक्त पत्रिका छापायला घेणारा अक्कलवान पाहिजे, त्याला थोडीशी अक्कल असावी. पत्रिका कशी छापावी? शास्त्राचा सिद्धांत आहे, मृत्यू पावलेल्या माणसांची नावं लाल अक्षरात असावी. लाल अक्षरात असावी. ते दहाव्याचा दुखोटा व्यक्त करतो ना, ती नावं लाल अक्षरात असली पाहिजे. शास्त्रांचा सिद्धांत आहे. विधवा स्त्रीचे थोडस त्रोटक तुम्हाला सांगितलं. किती मोठं दुःख असेल त्या माऊलीला. महाराज, एक तो जीवनसाथी निघून जातो आणि तो गेल्याच्या नंतर जीवनावरचे पावित्र्यातले 14 मान हरण केले जातात. काय जीवन असेल त्या माऊलीचं. चला, सौभाग्यवती स्त्रीचं ऐका. सौभाग्यवती स्त्री मृत्यू पावल्याच्या नंतर मालकाच्या अगोदर गेलेली स्त्री मृत्यू पावल्या भावकीच्या जेवढ्या बायका ज्या घरात प्रेत टेकले त्या घरात आल्याच्या नंतर जिच्या कपाळावर कुंकू आहे ती कुंकाच्या करंड्यात हात घालते आणि त्या स्त्रीच्या कपाळाला लावते. ती स्त्री मेलेली असते हरी महाराज, मृत असते. पण मालकाच्या अगोदर गेलेल्या स्त्रीला करंड्यातलं कुंकू तिच्या कपाळाला, 3रं बोट ती बाई स्वतःच्या कपाळाला लावते. याचा अर्थ असाच आहे की मला सुद्धा प्रदान व्हावा. सौभाग्यवती स्त्रीचा आदर हा एक. त्याची 55 1-2 सांगतो, कारण जमीन 300 एकर आणि बैल 2 विठ्ठल एवढी जमीन कशी वाहता येईल. आपलं मोजक्या वेळेत ट्रॅक्टर किती महागाईचं घ्यावा, आपला बांध आला की आखड पाहिजे, दुसऱ्याचा बांध नाही कोरला पाहिजे. 12 वाजून गेले, आपण आगाऊपणा करू नये. आता लोकांना जेवायचे, प्रसाद घ्यायचा आहे, पण राहिलेली 12 मिनिटं भरून काढतोय. मापात पाक नसावा. त्यातली त्या श्राद्धाचं कीर्तन आहे. त्या वरून एखादीशी मला बोलतात, बाळा माझ्या श्राद्धाला आला असेल 12 मिनिटाचा चाखंड असतो. त्याच्यामुळे नको आपली कामाची. प्रेताला नमस्कार करतात बायका.
याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, मालकाच्या अगोदर जी स्त्री मृत्यू पावते का तिच्या चुडेला नमस्कार करावा लागतो. चुडे दानम कुंकुमम विलेपन सर्वास्थितो यति जायदौ हरिद्रादियम यत ललाट प्रपटलेषु. इतकं सांगता येते म्हणजे मी काही बाई नाही, फक्त मला वाचायचा नाद आहे याच्याकरता सांगतोय. त्याच्या पुढचं ऐका. सौभाग्यवती स्त्री वारल्याच्या नंतर हळद आणि कुंकू एका बकेटात टाकत असतात, त्याच्यात पाणी टाकत असतात आणि येशीपर्यंत त्याचा सडा टाकत असतात की तिचं प्रेत जे खांद्यावर घेऊन लोक जातात ना, ते हळदी कुंकाचा सडा टाकलेलं जावं, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. पुन्हा एक सिद्धांत ऐका. विधवा स्त्री मृत्यू पावल्याच्या नंतर पातळ नेसवतात, पण अंगावर पांढरा कपडा टाकतात. पण सौभाग्यवती स्त्री मृत्यू पावल्याच्या नंतर पांढरा कपडा नसतो. आता ज्यांच्या आकलीच गहाण नदीला ठेवल्यात त्यांना कळत नाही, त्यांना कोण सांगायचे. त्यांना सोहळा असते, पितांबर असतो, बनारस असती, पैठणी असती. काय लौकिक असतो बघा, किती मोठा मान आहे, तोही मान असतो. त्याच्या पुढचा ऐका, त्याच्या पुढचा ऐका, एक दोन सांगतो. सौभाग्यवती स्त्री मृत्यू पावल्याच्या नंतर आता उद्या प्रदीपजीच्या मुलीचं लग्न असेल, मुलांचं असेल, संदीपजीच्या मुलाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, ज्यावेळेला ती मोठाली होतील त्यावेळेची गोष्ट. पण यांच्या लग्नामध्ये चौसाळ्याला असो, बीडला असो, बस्ता बांधायला ज्या दिवशी जातील का त्या दिवशी शहाणा दुकानदार आधी विचारित असतो, विचारितच नसतो, तो एक देववस्त्र फाडीत असतो. त्याच्या अगोदर एक वस्त्र फाडत असतात. देववस्त्र ज्याला म्हणतात का त्याला मानिनीचं वस्त्र म्हणतात. ते एवढा एवढा पट्टा फाडून देत असतो, कोणा कपडा, ते मानिनीचं वस्त्र असतं. म्हणजे सौभाग्यवती स्त्री ज्या कुळात मालकाच्या अगोदर गेली ती स्त्री त्या घरातल्या मंगल कार्यालयामध्ये, मंगल कार्यामध्ये, लग्न असेल, मुंज असेल, त्या दिवशी सुद्धा तिला वस्त्राचा मान असतो. आधी 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 तिला मान असतो, आधी तिचे वस्त्र फाडतात. एवढी मोठी शक्ती. चला पुढचं एक ऐका, पुढचं एक ऐका. ज्या सुनबाईची सासू मालकाच्या अगोदर गेल्या ती आमच्या कुंभार दादाच्या घरून संक्रांतीच्या दिवशी सुगड्या आणती ना, तिला आधी एक खण घ्यावा लागतो मानिनीचा, दुसरा खण घ्यावा लागतो तुळशीचा आणि तिसरा खण घ्यावा लागतो तिचा. फक्त तिलाही डोका असावा. नुसतं भजे खाण्यापुरतं जर डोकं असेल तर मग त्याला डोकं नाहीत ना म्हणता येत. आम्ही एका घरी जेवायला गेलो तर आम्हाला सगळ्याला भजी वाढली, सगळी वाढली. आता बैठकीतून अशा त्या बाया जेवताना दिसत होत्या, त्या दोघी तिघी जेवायला बसल्या. तर मी सहज उठलो, दोघी जणीच्या ताटात भजी होते आणि एकीच्या नव्हते. तर मी त्या यजमानाला विचारलं, त्या तिघी जणी जेवायला बसले, एकीच्या ताटात भजे कसं काय नाहीत? ते म्हणले ती माझी बायको आहे. मग त्या भजे खात नाहीत का? नाही म्हणले, तिने तळतानाच खाल्ले. ती गार झाल्यावर खात नाही म्हणे, ती तळतानाच भजे खाती. मग इतकं जिचं सुपीक डोकं आहे, तिला काय कळण मानिनीचा सुगडं घ्यावा, तुळशीचा खण घ्यावा, तिला कळत असतं काय का नाही. अशी बायको ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. पहिला खण मानिनीचा असतो. मानिनी तिला म्हणत असतात जी मालकाच्या अगोदर गेली तिला. मग तुळशी, म्हणजे तुळशीपेक्षाही जास्त मान तिचा असतो. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. आता काय असेल परिस्थिती द्या सोडून, पूर्वीच्या काळात तुळशीच्या खणाचे पैसे घेतले जायचे. तुळशीच्या खणाचे पैसे घेतले जायचे. जी बाई वाण देती तिच्या खणाचे पैसे घेतले जातात. फक्त मानिनीच्या खणाचे पैसे कुंभार दादा सुद्धा घेत नव्हता. पूर्वीचं सांगतोय. आता काय मी काय बाई नाही, मी काय खणा आणायला. आणि पोरायची माय जाती तर आता मला कशाची कमी नसल्यामुळे मी तिला कशाला विचारू पैसे कोणी घेतले आणि काय घेतले. आता शहरात राहतो, आता शहरात काय असेल, आता गाड्यावर येतात गाडी विकायला दारा पुढं, मग तिथं घेतलेला नसतो, त्याचं काय कळणार आहे. म्हणून मानिनीचा खण त्या मातीतला कुंभार दादा सुद्धा तो प्रदान करत असतो. तर तो प्रदान करत असताना त्याच्या पाठीमागे एक तत्व असते. घरी मध्ये लग्न असेल, कार्य असेल तर त्या व्यक्तीला आहेर केला जायचा, त्याला उपरनं टोपी दिल्या जायची, फेटा उपरनं दिल्या जायचं, असं त्याचं ते प्रदान असायचं. चला त्याच्या पुढचा विषय सांगतो.
मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला प्रत्येक क्षेत्रात सन्मान, प्रत्येक क्षेत्रात सन्मान. एक छोटासा मुद्दा सांगून पूर्णविराम करतो. नैवेद्य समर्पित झालाय. जो पुरुष मृत्यू पावतो तो पुरुष ज्या दिवशी मृत्यू पावला त्याच दिवशी त्याचं श्राद्ध येत असतं सरजी. पण ज्या पुरुषाची अगोदर पत्नी मृत्यू पावते का, मग तो पुरुष कोण्या दिवशी मृत्यू पाव द्या त्या दोघांना जेवायला नवमीच्या दिवशी जेवावं लागतं. ज्याला अयुधवा नवमी म्हणतात. अयो नवमी म्हणतात. म्हणजे मालकाला सुद्धा नवमीच्या दिवशीच आमंत्रित करावं यावं लागतंय. एवढा मोठा अधिकार मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीचा असतो नवमीच्या दिवशी. म्हणजे आपल्या मालकाला सुद्धा नवमीच्या दिवशी तिला घेऊन यावं लागते. सर्व पित्र त्या दिवशी जेवायला येतात. एवढा मोठा अधिकार सौभाग्यवती स्त्रीला प्रदान होत असतो. आणि माझ्या विधवा माऊलीला गंगा भागीरथी हे पद असते. आणि गंगा भागीरथी हे सामान्य पद नाही माझ्या माईंनो. एकाने डोक्यावर घेतलं आणि एकाने चरणाला घेतलंय. इतक्या मोठ्या अधिकारी तुम्ही सुद्धा आहात. म्हणजे उग एवढं वर्णन ऐकल्याच्या नंतर तुमच्या अंतःकरणाला तडा नकोय. कारण तुम्ही जशा आहात तशी तुमच्यासारखी मला सुद्धा एक माय आहे. मला सुद्धा माय आहे. म्हणून शास्त्र पुराण याला तडा जाईल असं कधी नाही बोलणार, नाही बोलणार. म्हणून तुम्ही सुद्धा एवढ्या मोठ्या पवित्र आहात. गंगा भागीरथी हा शब्द आहे तुमच्याकडे. गंगा आणि भागीरथी सामान्य शब्द नाही, हा शब्द तुमच्याकडे. आणि सौभाग्यवती हा शब्द मालकाच्या अगोदर गेलेल्या स्त्रीला लागत असतो. सांगितले तुम्हाला. मग तुळशीचा मान किती, लग्नातला मान किती. एक दुसरा मुद्दा सांगत असतो. आपल्याकडे सवाष्णी घालण्याची पद्धत आहे. सवाष्णी मग कोणाच्या विहिरीवरल्या असतील, कोणाच्या बारावरल्या असतील, कोणाच्या बोरच्या असतील, कोणाच्या कशाच्या असतील. पण या सर्व सवाष्णीच्या अगोदर मानिनीची सवाष्णी घालल्या जाते. नव्याला एक आणि श्रावणात एक. नव्याला कधी असते माहिती आहे का? गहू नवे खायच्या अगोदर नव्या गव्हाच्या पोळी आधी मानिनीला नैवेद्य असावा. किंवा नव्या गव्हाची चपाती करून ती चपाती कुस करायची, त्याच्यात गुळ आणि तूप टाकायचा आणि ग्रामदेवतेला मलिद्याचा नैवेद्य द्यायचा. तिथून पुढं एक व्यक्ती पाळते. आमच्याकडे पद्धत आहे. घरातली एक व्यक्ती नव्या गव्हाची चपाती पाडव्याच्या दिवशी देवाला मलिदा समर्पित केल्याशिवाय, देव्हाऱ्यातल्या देवांना समर्पित केल्याशिवाय खात नसतात. इतका मोठा मान ह्या जुन्या लोकांचा, पूर्वजांचा असतो. त्यांच्यामुळे आपल्याला अस्तित्व आहे. अशा परमपावन सौभाग्यवती शोभाताई अंकुशराव माने यांना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान मिळो. आपल्या सुपुत्रांना, आपल्या कन्येला, या परिवारातले नातेबंधू, इष्टमित्र, सजन सखे सगळ्यांना मोठा आशीर्वाद मातृगेतून प्रदान हो. आणि त्यांना गोड अशा प्रकारचं चिर अधिष्ठान तिथे प्राप्त हो, अशी विश्वाच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय प्रदीपजी आणि संदीपजी आपल्या मातोश्रीच्या दिव्य अशा सुंदरशा पादुका शालिमार पाषाणाच्या, आपल्याकडे समाधीला जो दगड वापरला जातो त्याला शालिमार नावाचा दगड म्हणतात. कारण शालिमार नावाच्या पाषाणाचीच मूर्ती जगाच्या मालकाची, ती स्वयंभू आहे पण पाषाण तो आहे. अशा दिव्य पाषाणाच्या सुंदरशा पादुका आपल्या मातोश्रीच्या आदरणीय प्रदीपजी आणि संदीपजी यांनी एका दिव्य सुंदरशा विद्वान व्यक्तीच्या हाताने त्या घडवून घेतल्यात. मला त्यांनी काल विचारलं होतं. पण आज त्याची नुसती पूजा श्राद्धाच्या दिवशी करा आणि एक चांगल्या प्रतीचं मुहूर्त बघून आदरणीय शिवाजी बाबा असतील, आदरणीय संभाजी बाबा असतील आणि तुमचे कोण ग्रामदैवत आपले ग्राम जोशी यांना आमंत्रित करून त्या दिवशी त्या स्थापित करा. आणि दुसरा एक मुद्दा सांगतो प्रदीपजी, आपल्याकडे एक अभ्यास केला म्हणून सांगतोय. कोणाला टोमणे मारण्यासाठी मी अभ्यास केलेला नाही. अशा ठिकाणी आरक्षित त्या पादुका करा की ती जमीन हे विश्व अस्तित्वात आहे तोपर्यंत जशाला तशी राहावा. आमच्या एका पाहुण्याची समाधी एका शेतात केली. त्या समाधीला 19 वर्ष झाली. 19 वर्षाच्या नंतर 13 वर्षाला मुलं व्हायला निघली. ती जमीन अशा मुलाच्या वाट्याला आली की त्याला मायबापच कळत नव्हते
तर मेलेल्या बापाची समाधी काय करणार? त्यानं अशा माणसाला जमीन विकली, रजिस्ट्री झाल्याबरोबर 7/12 नाव आल्याबरोबर तिसऱ्या दिवशी त्यानं JCBने समाधी खांदून टाकली. अशी नाटकं करायची नाही. समाध्या करत असताना, काही करत असताना जागा अशा पहा की किमान विश्व स्थिर आहे तोपर्यंत ते राहावा. आता भूकंपच झाला असेल तर काय तुमच्या आमच्या हातची गोष्ट नाही ती. एखादा प्रलय झाला असेल ती तुमच्या आमच्या हातची गोष्ट नाही. त्यावेळेला काय नाश होईल तो विश्वाच्या मालकाच्या हातातली गोष्ट आहे. आपण जिवंताचा नाश आहे तर गेलेल्यांचं काय कथा आहे. पण अशा ठिकाणी ती करा की जेणेकरून आपल्या दारात असावं, भविष्यात ती जागा कायमस्वरूपी आरक्षित असावा. तिथेच नमस्कार चलता उठता बाहेर जाताना आपल्या मातोश्रीच्या पादुकेला नमस्कार व्हावा. आणि मी नेहमी सांगत असतो, देवाच्या पाया पडण्यापेक्षा आपल्या घरातली भारदस्त आजोबा असतील, त्यांनी हे विश्व निर्माण केलेलं असेल, त्यांचा फोटो दक्षिणेकडे तोंड करून असावा. जाता जाता आपले वडील असतील, आजोबा असतील, जिवंताचं नाही सांगायला, गेलेल्यांचे फोटो दक्षिणेकडे तोंड करून असावा. आणि त्या फोटोला नमस्कार करून मग ग्रामदेवचं दर्शन घ्या, तर ते मारुतीराय पावत असतात. असा शास्त्रांचा सिद्धांत आहे. आपल्या या घरातल्या लोकांमुळे आपल्याला विश्वात अस्तित्व मिळाले आहे. आपल्या आईनं आपल्याला चांगुलपणानं सांभाळलंय, आपल्या बापानं आपल्याला चांगुलपणानं सांभाळलंय. लहानपणात त्यांनी जर लापरवाही केली असती तर आपण मोठे झालो नसतो गुरुजी. म्हणून सगळ्यात मोठी सरपंच आपल्यावर जर कृपा असेल तर आपल्या आई वडिलांची त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन जाणं जगातल्या प्रत्येक दर्शनाचा सन्मान प्राप्त होत असतो. त्यांचं दर्शन टाळलं की मग विश्वातलं कुठलंही दर्शन तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून त्या पादुका आरक्षित करा. आणि जाता येता सकाळ संध्याकाळ तुम्ही बाहेर जाताना नमस्कार करायचा. आणि किती रातच्या बेरातच्या 2 वाजता जर आले, गाडीतून उतरताना पादुकेकडे बघून नमस्कार करायचा. आणि आपली दिनचर्या जेवण करा, हातपाय धुवा वगैरे वगैरे चालत राहील. असं करत राहा. विटेवरच्या मालकाची निश्चित तुमच्यावर प्रदीपजी आणि सन्निधी तुमच्यावर कृपा होईल अशी भगवंताची चरणी प्रार्थना करतो. माझ्या वाणीला विराम देतो. 8 मिनिटात आदरांजली देऊ आणि वाणीला पूर्णविराम करू. निधी आम निधीपते सकल ती स्वदीय निछंद कला चारुत्यासं परमतिहंसं हंसपराजय लीलासाधिपतये नमः. सत्यं वासं पतये नमः. गोलोकाधिपतये नमः. हिरण्यसाक्षात् हिरण्यसात् नागतिसात् शङ्खसाट्वयमुच्यन्ते शङ्खसाट्वयमुच्यन्ते शङ्खसाट्वयमुच्यन्ते. रक्तं चन्दन समर्पयामि अगस्त्यपुष्पं समर्पयामि. अंगुष्ठाधिष्ठानभयो अंगुष्ठाधिष्ठानभयो अंगुष्ठाधिष्ठानभयो. हिरण्यभयवति संज्ञमुच्यतं भयजनजायते गायन्तु. जागति भव सकलसुधा पुण्यभयानि गायन्ति. कालसर्पभयशान्तिरे आप्तेष्टि भयति पिण्डि. नारायणो नागवली सवातिलागं समर्पयामि. रक्तचन्दनो समर्पयामि. रक्तपुष्पं समर्पयामि. संबोधयको समर्पयामि. नमः पार्वतीपते हर 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 महादेव.